मला आणलंय आजचं कीर्तनाचं सौजन्य माझे जिवलग मित्र, माझ्या काही बोटावर मोजण्याजोगेच मित्र आहेत, त्यातला माझा एक जिवलग मित्र या गावचं वैभव. आणि ज्या वयामध्ये खरंच प्रपंचाची ओढ लागायला पाहिजे त्या वयात प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा मेळ ज्या माझ्या दोस्तानं साधला ते आदरणीय डॉक्टर आकाशजी गारडी, त्यांचा संपूर्ण परिवार. त्याचबरोबर देशाची सेवा ज्यांनी खांद्यावर बंदूक घेऊन केली ते माजी सैनिक आदरणीय रघुनाथ दादा तांबे. त्याचबरोबर परम आदरणीय परम श्रद्धेय शाळा हीच विठ्ठल नामाची आहे असं ज्यांनी आजपर्यंत केले ते कृष्णाजी गिरमे सर आणि नरसिंग दादा शिंदे. अशा चौघांचे मनापासून आभार. आजच्या कीर्तनाला उपस्थित आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांचं बैलगाडा क्षेत्रात आणि समालोचक म्हणून मोठं नाव आहे, बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आदबीनं घेतलं जातं, माझे मित्र आहेत. नुसत्या कोरेगावचं नाही तर उभा सातारा जिल्हा ज्यांच्या प्रेमात आहे ते आदरणीय जगदाळे सर आज कीर्तनाला वेळ काढून उपस्थित आहेत. अत्यंत गोड स्वभाव आहे. मी नेहमी सांगतो सर, बैल वाचला पाहिजे, गाई वाचली पाहिजे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आता बसलेले फक्त बसून बसून जय म्हणा. जगद्गुरु तुकाराम महाराज की. अरे बसलेले जय तरी म्हणा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. आदिशक्ती मुक्ताबाई की. पवनपुत्र हनुमान की. नम पार्वती पते हर हर. काळसारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार नेमैंद्रियासी सार. नसावी बासर निद्रा बहु भाषण. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. पावया जतन हे उपाय लाभाचे. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा. होईल आगवा तुका म्हणे आनंद. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. नसावी बासर निद्रा बहुभाषण. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम. जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा. मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे. अलौकिक लीला किती आठवावे. श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरतक प्रदेशम. विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. किंचित बेस द्या भक्त, बाकी काही नको. कैलासराना शिवचंद्रमोळी. फणींद्र माता मुगुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी. तुझ विन शंभो मज कोण तारी. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला हा अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस, वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण, पाचव्या वेदाचे निर्माते, सकल संत कंठ्यभूषित या महाराष्ट्राचा प्राण, वारकरी संप्रदायाची अस्मिता, संत तुकोबांचा चार चरणांचा सर्वांच्या पाठांतरातला अत्यंत गोड देखणा आणि जन्माला आलेल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या साधकानं, माळकऱ्यानं, वारकऱ्यानं तथा या मातीमध्ये जन्मलेल्या भाविकानं पाठ करून ठेवावा असा गोड अभंग आहे. सज्जन हो, आजचा अभंग आपल्या आरशासारखा आहे. घरामध्ये कपाट असलं काय नसलं काय चालतं, घरामध्ये पलंग असला काय नसला काय चालतो, पण घरामध्ये एक वस्तू असावी लागते, तिचं नाव आहे आरसा.
आरसा नेहमी चांगलं वागत आला, नेहमी खरं बोलतो, असत्य कधी बोलत नाही, लबाड न बोलणारा घरातला एकमेव असा असणारा धागा तो म्हणजे आपला आरसा. तुम्ही पहा ना, कधी खोटं बोलतो का? आपण जसे आहोत तसं दाखवतो. का एखाद्या काळ्या पोराला गोरं दाखवेल? नाही. जैसे तैसे दावी आरसा हे सूत्र आहे. एखाद्याला नाक कमी आहे, मग ₹1,00,000 आरसा आणला आणि घरात बंगल्यात लावला म्हणून काही कमी नाक धारदार दाखवलं का कोणी आरशानं? नकट्या कैचा पालटे. नकटा तो नकटाच आहे. लाखाचा आरसा असला काय त्याच्यामध्ये नाक धारदार होत नाही. तसं सत्य बोलण्याचं काम संतांनं केलं. एकदाही लबाडी नाही. उभ्या आयुष्यात जे काय बोलायचं ते तोंडावर. माणसानं नेहमी एकमेकांना सांगताना तोंडावर बोलावं. कौतुक 4 चौघात करायचं असतं आणि दोष एकांतात सांगायचे असतात. एकटे असताना दोष सांगावेत आणि कौतुक मात्र 4 लोकात करायला विसरू नये. एखादी गोष्ट एखाद्या माणसाची चुकली जरी असेल तरी 4 माणसात ती सांगू नये. त्याला बाजूला न्यावं आणि एकांतात सांगावं, भल्या माणसा असं नाही असं वाग. त्याला बरं वाटतं. इथून पुढे तो बदल करतो. आपल्या चुका 4 चौघात सांगत नाही, तो सज्जन आहे. पण आपल्या चुकाच फक्त पाहत राहतो, तो दुर्जन आहे. गोचिड गाईच्या कासेत राहतो, त्याला दूध नाही दिसत, त्याला रक्त दिसतं. तसा दुर्जन माणूस गावात राहतो, त्याला गावातलं चांगलं नाही दिसत, त्याला फक्त जे चुकतंय तेवढंच दिसतं. असे लय गोचिड सध्या गावात माजलेत. ह्या गोचडांवरचा विचार करायचा असेल तर मग आकाश डॉक्टरांना फोन करावा लागेल. हे सूत्रच आहे जमलेलं. याचा अर्थ असा आहे, जे बोलायचंय ते माणसानं तोंडावर बोलावं, जे सांगायचंय ते तोंडावर सांगावं. पण वाईट असेल तर तोंडावर सांगू नये, एकांतात सांगावं. आणि चांगलं मात्र 4 चौघात बोललं पाहिजे. आपण मात्र उलट करतो. आपण चुका 4 माणसात सांगतो. असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, असं कीर्तन सांगा, तसं वागा, असं राहा, अमुक करा, तमुक करा. ती 4 चौघात मिरवलेली प्रौढी असते. पण खरंच जर सज्जन बनायचं असेल तर एकांतात माणसानं ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्यात आणि कौतुक मात्र करायला विसरू नये. जी माणसं चांगल्या माणसाचं कौतुक 4 माणसात करतात ती चांगली असतात. आणि जी माणसं चांगल्या माणसाला 4 चौघात नावं ठेवतात ती माणसं खरंच दुर्जन असतात. दुर्जन होऊ नका, सज्जन व्हा. सज्जनाच्या पंक्तीला बसा. तुकोबा सज्जनाच्या पंक्तीला बसलीत. आजचा अभंग असाच आहे. घरातनं बाहेर पडताना आरशात बघितल्याशिवाय आपण बाहेर पडत नाही. किती गडबड असू द्या, कीर्तनाला जायचं असू द्या, पण एकदा का होईना आपण आरशा पुढे थांबतो. अरे आम्ही पावडर लावतो तर तुम्ही का थांबत नसाल? आपण एकदा का होईना आरशात पाहतो मग घरातनं बाहेर पाऊल टाकतो. तसंच जीवन जगत असताना, समाजात येताना माणसानं आरसा रूपी गाथा वाचला पाहिजे, आरसा रूपी अभंग वाचला पाहिजे. माझी विनंती आहे तुम्हाला, घरामध्ये तुमच्या सोन्याचं कपाट असावं, त्या कपाटामध्ये सोन्याच्या विटा असाव्यात, त्या कपाटात सोन्याची बिस्किटं असावीत, पण त्या सोन्यानं भरलेल्या कपाटात एका बाजूला गाथा आणि ज्ञानेश्वरी सुद्धा असली पाहिजे. तेव्हा माणसाची प्रगती. माझ्या दादानो, भावानो, बहिणीनो, अरे गळ्यात सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते आणि गळ्यात तुळशीची माळ घातली तर आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते. एवढा चांगला परमार्थ आहे. याच्यापेक्षा काय सोपा आहे? जगद्गुरु तुकोबरांच्या लक्षात आलं, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. मग त्यासाठी काय तुकोबरांना त्रास नाही झाला? दुपारी 12:30 वाजता एका माणसानं काठीनं मारलं. अंगावर असं ठिकाण उरलं नाही की तिथं जखम झाली नाही. पण संध्याकाळी तुकाराम महाराज तिथं होते. मंबाजी, हा दुपारी तुम्हाला काठीनं मारलं तुम्ही मला, कदाचित याचा राग तुम्हाला आला असेल आणि मारून मारून तुमचे हातपाय दुखले असतील. तुम्ही कीर्तनाला चला, बांधाची भांडणं बांधावर गोड दिसतात. हे प्रपंच आहे, भांड्याला भांडं लागत राहणार. तू तिथं मी आणि मी तिथं तू आहे. अरे घरोघरी मातीच्या चुली असतात मंबाजी, तुम्ही माळकरी मी माळकरी, चला बरं. ते मंबाजीला गची बाधा झाली होती. 2-2 माळा होत्या गळ्यात. 2 आणि 4 माळा गळ्यात घातल्या म्हणजे काय वारकरी होता येतं? आणि होता येत असतं तर कबीर महाराजाला लिहावं लागलं नसतं. माला बनाई मोती की बीच में डाला सूत, माला बिचारी क्या करे जब पहनने वाला कपूत. टोपी बनाई खादी की, टोपी बनाई खादी की, पहनने वाले 1000. टोपी बनाई खादी की, पहनने वाले 1000.
टोपी बिचारी क्या करे जब पेट में काला बाजार। अरे टोपी बिचारी क्या करे जब पेट में काला बाजार। हे सगळं मंबाजीला लागू होत होतं. मंबाजीच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबा गुरासारखं मारलंय दुपारी तुम्हाला आणि तरी माझ्या दारात येताना कीर्तनाला चला म्हणता. इथं रिक्षा फिरवून लोक कीर्तनाला जाईनात. कीर्तनाला चला, कीर्तनाला चला. त्या बोराटे महाराजाचा जीव ना खाता आला. पुढं सरा पुढं सरा पुढं सरा करून. आमचं ढवळगाव एका आईची लेकरं होऊन एकत्र येत आहे. श्रीमंत बापाच्या एकुलत्या एका लेकीचं लग्न असावं आणि त्यानं जसं मागं पुढं पाहू नये तसं आज अख्खं ढवळ एकत्र आलं आणि परिसराला नवल वाटावं, गावाचं नाव व्हावं असा सप्ताह अख्ख्या गावानं करून दाखवलाय 31व्या वर्षात. हे एवढं सुंदर वैशिष्ट्य आहे. काय कमी आहे हो? एक कीर्तनकार मिळत नाही इथं. आज 4-4 आणि 5-5 कीर्तनकार वेटिंगला माग आहेत. हे रती महारथ आहेत. ज्या महाराज लोकांना तुम्ही फक्त टीव्हीच्या स्क्रीनला, मोबाईलच्या स्क्रीनला पाहता, ही सगळी माणसं हरिभक्तपरायण शामराव तात्याने आज एकत्र आणलीत. हे विसरायचं नाही. हे सगळं छताखाली आणलंय का? हे सोपं नाही. एवढं सगळं एकत्र आणायला लय लागतं भाऊ. ऐकताय ना? हे न सोसण्याचा खेळ आहे. पण उगा आता त्यांचं कसं आहे, शेवटी पाटला आहेत त्यामुळे कुठं मागं पुढं बघणार नाहीत कीर्तन झाल्यावर. मी सुद्धा डिरिंग एवढ्यासाठीच केले. ही सगळीच मंडळी गोड आहे. परम आदरणीय परम श्रद्धेय हरिभक्तपरायण आदरणीय शंकर महाराज रसाळ आणि प्रातस्मरणीय किसन महाराज घाडगे अप्पा यांच्या कृपा आशीर्वादानं संपन्न होत असणारा सप्ताह, ज्यांचं मार्गदर्शन सप्ताहाला आहे हरिभक्तपरायण गावचं वैभव शामराव महाराज लोखंडे. त्याचबरोबर परम आदरणीय परम श्रद्धेय ज्यांचं व्यासपीठाचं नेतृत्व ते हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज गलांडे. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांचं गोड गायन आपण ऐकताय, महाराष्ट्रातली फार मोठी माणसं आहेत. त्यामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण सुरसम्राट संतोष महाराज माने, आदरणीय हरिभक्तपरायण श्री तुषार महाराज गाडे, हरिभक्तपरायण आमचे विठ्ठल महाराज. फार गोड अभ्यास आहे, फार मोठं नाव आहे. आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कांगणे असतील, त्यांचंसुद्धा मोठं नाव आहे. आदरणीय हरिभक्तपरायण सूर्यवंशी महाराज आहेत, त्यांचंसुद्धा प्रचंड मोठं नाव आहे. आमचे चेतन महाराज गावचे मृदंगाचार्य आहेत. हरिभक्तपरायण विशाल महाराज, त्याचबरोबर माऊली महाराज कोरडे. आणि ज्यांना फक्त टी व्हीला आणि मोबाईललाच बघता येतं आहे. आपल्या भागात असा माणूसच नाही. मला क्षमा करा पण कोणी रागाला जाऊ नका. सोन्याला सोनं म्हणता आलं पाहिजे, ही खरी कीर्तनकाराची योग्यता. आणि ते सोनं म्हणजे आमचे हरिभक्तपरायण कृष्णात महाराज गोड. एकदा मनापासून टाळी वाजवा बस. अरे ज्या वयात जी बोटं मोबाईलच्या स्क्रीनवर फिरायला पाहिजे तीच बोटं हार्मोनियमवर फिरली आणि अख्खं जग त्यांच्या प्रेमात पडलंय सध्या. फार गोड, इतकं गोड. खरं सांगू तुम्हाला, हे सहजासहजी येत नाही. त्याला लय घासावं लागतं, लय तप करावं लागतं. महाराज आपल्याला मोबाईलची बटणं घावं ना, ती मोबाईलची सेव्ह करताना घरात गेल्यावर लाईटीचं बटन सापडणं, झिरो बल लावायच्या टायमिंगला उजेडाचा, उजेडाचा लावायला झिरो लागायला लागला. एवढा घोटाळा होतो. पंखा लाव म्हणलं की टी व्ही लागतो, टी व्ही लाव म्हणलं की पंखा घराघरा फिरायला लागतो. पण जिथल्या तिथं अचूक बोटं. त्यामुळे ही सगळी मोठी माणसं आहेत. ही कला मिळवणं सोपं नाही. तुम्ही जर तरुण पोरं मोबाईल वापरत असाल, तुम्ही जर माझ्याकडे लक्ष देत असाल तर आजच्या ह्या कीर्तनात ना तन मन धन सगळं विसरून फक्त लक्ष द्यायचं. तुम्हाला डोलायला लावायचं कीर्तन आमची जबाबदारी आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त अवधान आमच्याकडे असू द्या. काय नाही हे मोबाईल अमुक. अरे जितका आपला अंगठा दिवसभरात मोबाईलच्या स्क्रीनवरून फिरतो त्याच्या 50% जपाच्या माळेवरून फिरला तरी आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. काय तिकडे अडकू नका. हे जग आपल्याला बिघडवायला बसलंय. सध्या जगाचा अल्गोरिदम बिघडलाय. जगाचा अल्गोरिदम आपल्याला चुकीच्या दिशेने नेतोय. यूट्यूब उघडलं, रमीच्या जाहिराती लागायला लागल्या. इंस्टाग्राम ओपन केलं, नको त्या रील यायला लागल्या. फेसबुक ओपन केलं, नको त्या पोस्ट यायला लागल्या. अरे इथं मंत्री विधान भवनात बसून रम्या खेळायला लागले आणि जग काय आपल्याला सुधरवणार आहे? माझी विनंती आहे तुम्हाला, जग वाटोळ्याकडे नेतं. गावातला सप्ता आपल्याला चांगल्या दिशेने नेतो, हे कधी विसरायचं. बरं हे अभिमानानं सांगाल ना? आमचे शामराव दादा, आदरणीय संतोष दादा, लोखंडे परिवार हे सगळे अभिमानानं सांगतील. आज मला आणलंय. आजचं कीर्तनाचं सौजन्य माझे जिवलग मित्र, माझ्या काही बोटावर मोजण्याजोगेच मित्र आहेत. त्यातला माझा एक जिवलग मित्र या गावचं वैभव. आणि ज्या वयामध्ये खरंच प्रपंचाची ओढ लागायला पाहिजे त्या वयात प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा मेळ ज्या माझ्या दोस्तानं साधला ते आदरणीय डॉक्टर आकाशजी गारडी, त्यांचा संपूर्ण परिवार. त्याचबरोबर देशाची सेवा ज्यांनी खांद्यावर बंदूक घेऊन केली ते माजी सैनिक आदरणीय रघुनाथ दादा तांबे,
त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय शाळा हीच विठ्ठल नामाची आहे असं ज्यांनी आजपर्यंत केले ते कृष्णाजी गिरमे सर आणि नरसिंग दादा शिंदे अशा चौघांचे मनापासून आभार. आजच्या कीर्तनाला उपस्थित आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांचं बैलगाडा क्षेत्रात आणि समालोचक म्हणून मोठं नाव आहे, बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आदबीनं घेतलं जातं, माझे मित्र आहेत. नुसत्या कोरेगावचं नाही तर उभा सातारा जिल्हा ज्यांच्या प्रेमात आहे ते आदरणीय जगदाळे सर आज कीर्तनाला वेळ काढून उपस्थित आहेत. अत्यंत गोड स्वभाव आहे. मी नेहमी सांगतो सर, बैल वाचला पाहिजे, गायी वाचली पाहिजे, काळाची गरज आहे. बैल वाचवणं म्हणजे गोवंश वाचवणं आहे. बैलगाडा शर्यतीला लोक नावं ठेवतात, मी मात्र प्रोत्साहन देतो. अरे बैलगाड्याच्या निमित्तानं कमीत कमी बैलांच्या किमती वाढल्या, बैलांना सांभाळायला लागले लोक, बैलांचं पालन पोषण करायला लागले. बैलगाड्या शर्यती बंद असत्या तर बैलांना जसं जरशाचं करताय तसंच केलं असतं तुम्ही, ऐका नाही. पण किती चांगलं करताय तुम्ही, असं करूच नाही. पण बैलाचे आपल्यावर उपकार आहेत. काय उपकार आहेत सांगतो, ऐका. बैला भाळाची कृपा, बैल धरतीचा जप, काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप, बैल चंद्राचा वंशज, बैल सूर्याचा वारस, बैल माझ्या गोट्यातला पिढ्या पिढ्याचा प्रवास, बैल कैलासाचा नंदी, शिवशंभूची हो भक्ती, कुणब्याची जाय होतो, महादेवाची हो भक्ती, कुणब्याची जाय होतो, महादेवाची हो भक्ती. अरे ज्यानं गोठ्याच बैल सांभाळला त्यानं महादेवाची भक्ती केली. ज्यानं बैलावर प्रेम केलं त्याला शंभू महादेवाची भक्ती घडली, हे कधी विसरू नका. त्यामुळे बैलावर प्रेम केलं पाहिजे हो. आपल्या गोठ्यामध्ये एक बैल असला पाहिजे, एखादी देशी गाय असली पाहिजे, 4 शेळ्या असल्या पाहिजेत. हे असलं पळायचं सोडून बोकडं पळायला लागली माणसं. मग त्यांचा काय दोष आहे तेच म्हणायला लागले. श्रावण थोन 4 दिवस राहिला तरच मोबाईलला रील यायला लागल्या, नात करते गाणी यायलाच लागते, घोटाळा व्हायला लागला. आपल्याला जग बिघडवायला बसले. आपल्या लेकरांना चांगल्या गोष्टीची सवय लागली पाहिजे. नको त्या गोष्टी माहिती झाल्या पोरांना, नको ते कानावर जायला लागलं पोरांनो, आहे का नाही रे. हे तुम्ही तिथं कॅमेरा शेजारी बसलेली पोरं, चांगलं चांगलं पाहिलं पाहिजे का नको नको ते रे. चांगलं ऐकायला आलं पाहिजे का नाही. पण चांगलं ऐकायला येत नाही, मग ऐकायला काय येतं, चंगळ्या बोले, ते ऐकायला यायला लागला. नाहीला झाला. अरे बाप म्हणायला लागला तुझं नाव सांग, अमुक अमुक. अरे नीट सांग ना, आज शाळेत गेलता का. हे पोरगं बापाला म्हणतोय, खोटं बोलायचं नाही. अरे बाप म्हणला माझाच तू आहे. पोरगा बापाला म्हणतोय कॉपी करायची नाही. अरे माझीच कॉपी आहे, तू खुशाल मला म्हणतो. हे जग बिघडायला लागलं. हे जग आपल्याला बिघडवतंय, कीर्तन फक्त आपल्याला सुधरवतंय, हे कधी विसरू नका. आज या ढवळ वाकरीनं, परिसरानं, पंचकृषीनं माझं एक वाक्य घेऊन जा कीर्तनातनं. माझ्या भावानो, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला कोणतं प्रमाणपत्र नाही, शंकेला इलाज नाही. स्वभावाला औषध नाही, शंकेला इलाज नाही, चारित्र्याला कोणतं प्रमाणपत्र नाही, शब्दासारखं तिखट काही नाही. आणि आता या कलियुगाला सध्या कीर्तनाशिवाय पर्याय नाही. हे कधी विसरायचं. कीर्तनात ज्ञान शिकवलं जातं, भक्ती शिकवली जाते, नम्रता शिकवली जाते. लोक म्हणतात का आम्ही नम्र व्हायची काय गरज आहे, आम्ही छताड काढून चालणार. काल मला एक जण म्हणे, महाराज अहो नम्र नाही होणार, आम्ही नम्र आहोत. मी म्हणलं का, मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाही. मी म्हणलं तेही खरं आहे. अहो मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाही, म्हणून मोठ्या झाडाखाली मला वाढायचं नाही, माझं स्वतंत्र अस्तित्व तयार करायचंय, म्हणजे मी त्या झाडापेक्षा मोठा होईल. मी म्हणलं भल्या माणसा, मोठ्या झाडाखाली छोटं झाड व्हायचंच कशाला. मोठ्या झाडाखाली छोटं झाड होऊच नकोस. मोठ्या झाडाखाली छोटं झाड होण्यापेक्षा एकदा वेल होऊन पहा. अरे मोठ्या झाडाला गुंडाळत गुंडाळत झाडाच्या वरती राज्य कराल. झाड कशाला होता, वेल व्हान प्रेम करा, नम्र व्हा, जग तुम्हाला डोक्यावर घेईल. माझी विनंती आहे तुम्हाला, हे सगळं कीर्तनात शिकायला मिळतं. तुकोबांना तेच अनुभवायला मिळावं. मंबाजी तुम्ही कीर्तनाला चला. तुम्ही जर कीर्तनाला येत नाही तर मी कीर्तनाला जात नाही. मंबाजीचे डोळे पाणावले. तुकोबा केवढा मोठा अधिकार तुमचा, पण तुमच्यासारख्या मोठ्या महाराजानं आमचे पाय धरावेत तेवढी आमची लायकी, आमची पात्रता नाही. चुकलं आमचं, पश्चाताप झाला, चुकी होत असते, मनुष्य जन्म आहे आमचा, पदरात घ्या.
बांधाची भांडणं मंबाजी चला कीर्तनाला. मग एकमेकांनी एकमेकाच्या खांद्यावर हात टाकले आणि जसा तुकोबांचा स्पर्श झाला तसं मंबाजीच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबा, दुपारी 12:30 वाजता रक्त निघेपर्यंत काठीनं मारलंय, एवढा त्रास दिला तुम्हाला. मग एवढं मारलं तुकोबा तुम्हाला त्रास झाला असेल आणि तरी तुम्ही आमच्या दारात आला. तुम्ही सामान्य नाही, तुम्ही कुणीतरी मोठं असणार. कोण आहे तुम्ही तुकोबा? मग तुकोबरायानं हाक मारली. खरं सांगू मंबाजी, आम्हाला नका विचारू आम्ही कोण आहे. तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्हाला पांडुरंगाला विचारावं लागेल. पुसन ते पुसा पांडुरंगा, पुसन ते पुसा पांडुरंगा, पुसन ते पुसा पांडुरंगा, पुसन ते पुसा पांडुरंगा. तुका माने नोये दिसा तुम्ही कैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा. तुका मने नोये दिसा तुम्ही कैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा आता ज्याला तुकोबरायांचा हात मिळालाय त्याला काय कमी पडलो. आजचा अभंग जरी पाठ केला तरी तुकोबरायांचा हात मिळाल्यासारखंच आहे. काळ सारावा चिंतने, फार गोड सांगतो ढवळकर, लक्ष द्या. असं आहे, चिंतनात काळ घालवावा याला काही कारण आहेत. आज कीर्तनाला सगळेच मोठी माणसं उपस्थित आहेत. सगळेच हरिभक्तपरायण महादेव महाराज दुधाळ माझा विद्यार्थी आहे, चांगलं कीर्तन करतो. ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून हे शूटिंग होते. आमचे किरण दादा, त्यांचाही फार मंडप आणि साऊंड अत्यंत चांगला आहे. आमचे भीमराव दादा, शामराव दादा आहेत, त्याचबरोबर रामभाव आहेत, सगळा परिवार आहे. ही सगळी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत. अगदी सगळेच इथं ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. परमादरणीय परमश्रद्धेय प्राध्यापक दीपक सर सुद्धा आहेत. ही सगळी माणसं लोकाला सांगणारे आहेत. ऐकणारी कमी आहेत आणि आज सांगणारी जास्त आहेत. ह्यांच्या हातात माईक आला म्हणजे मग ते त्यांचं वेगळंच असतं म्हणा. गाड्या सुटल्या ते आम्हाला येत नाही, त्यांचं एवढंच असं काय अंगावर काटा ये जोग होतं त्यांचा आवाज ऐकून. असं त्यांचा आवाजच खतरनाक आहे. पण आता ते आम्हाला जमत नाही. तुम्ही ऐकणार, सांगणारी माणसात मी बोलणार आहे, तुम्ही ऐका. फार गोड आहे. ऐका, 4 चिंतनाचे प्रकार पडतात. अगदी गोड्या घेऊन जा या जोग घरनं, म्हणजे काय बी नेऊ नका. कालच्या कीर्तनात असंच सांगितलं, काहीतरी घेऊन जा, काहीतरी घेऊन जा. माझी चप्पल नेली एक जणानं. आणि मी म्हणलं सोड माझे. तो म्हणला असू द्या महाराज, तुमच्या पायाच्या प्रसादी घेऊन जातो. म्हणला साधूच्या पायाचा प्रसाद चांगला असतो. असू द्या असू द्या, 7.5 जाती. म्हणलं 7.5 जात नाही भाऊ, ज्याची गेली त्याला विचार, 350ला काम लागायले काही उग. आता लक्ष द्या माझ्याकडं. असं आहे, 4 चिंतनाचे प्रकार पडतात. 1 व्यर्थ चिंतन, परदोष चिंतन, विषय चिंतन आणि सार्थ चिंतन. हे 4 प्रकार लक्षात ठेवा. पहिला प्रकार आहे व्यर्थ चिंतन. रशियाचं कसं होईल, ऑस्ट्रेलियाचं कसं होईल, अमेरिकेच्या पुरींची लग्न होतील का, ही तर आपला पप्पा बिगर लग्नाचा राहिलाय ते बघा आधी. मग ते त्यांचं कसं होईल, मग तिकडच्या पोरी शिकतील का. अरे तिकडचे बाबा समुद्राच्या कडेला उघडे झोपतात पण पुस्तकं वाचत झोपतात, एवढे अभ्यास करतात ते. आपण त्यांना येड्यात काढतो पण ते लय अभ्यास करतात. आपण कॉलेजला आणि शाळेला जाऊन अभ्यास करत नाही. आपल्याला परीक्षा जवळ आल्यावर कळतं कुठलं गाईड फाडायचं ते. आपल्या ध्यानातच नाही. उद्या भूगोलाचा पेपर आणि आपला पप्पा आज इंग्रजीचा अभ्यास करून राहिला, कसा पास होईल. आपलं वेगळं त्यांचं वेगळं. व्यर्थ चिंतन नको ते चिंतन. गावात काय चाललंय ते माहित नाही बऱ्याच लोकांना, पण बोराटे महाराजाला महिन्याला 60 कीर्तन गुणिले एवढं ते लय पाठ झालंय. त्याच काय गरज आहे का अखिल भारतीय मापकाठी संघटनेचा अध्यक्ष व्हायचं. आपल्या नादात आपण राहायचं. गावात काय चाललंय, आपल्या वड्याला पूर आलाय का, आपल्या शेतात काय कुठं गवत वाढलं ते लक्ष देत नाही. आमक्याचं तसं झालं, तमक्याचं तसं झालं, अमुक आमक्याचं तसं झालं, तमुक तमक्याचं. अरे रावणापेक्षा दळभद्री झालो आपण. रावण लय चांगला सर, लोक रावणाला नावं ठेवतात, रावण बेकार आहे, रावण असा आहे तसा आहे. अरे 7.5 कोटी घरं होती सोन्याची रावणाला. किती कोटी भाऊ? 7.5 कोटी. किती कोटी? 7.5 कोटी घरं होती रावणाला सोन्याची. पण कधी व्हॉट्सअपला स्टेटस नव्हता टाकत आणि खाली नव्हता लिहित रावण बोलते सबको खोलते. एवढा श्रीमंत होता तो. बिभीषण सक्का होता, रामाच्या पार्टीत गेला. मग आपला भाऊ विरोधकाच्या पार्टीत गेला म्हणजे लगेच त्याने फेसबुकला पोस्ट नाही केली, वर बिभीषणाचा फोटो खाली हॅशटॅग आपलेच गद्दार.
एवढा चांगला होता रावण, लोक त्याला नावं ठेवतात. अरे 10 तोंड होती त्याला, पण एका तोंडानं कुणाचं माप काढत नव्हतं. आपल्याला एकच दिलंय तरी अख्ख्या गावाचं माप काढून राहिलो आपण. याला व्यर्थ चिंतन म्हणतात. असं काय होईल, तसं काय होईल, अमुक काय होईल, तमुक काय होईल. नको ते चिंतन करायची काय गरज आहे. नाही ते चिंतन करतात. एक शिकलं पोरग आणि दुसऱ्या मजल्यावर उभा होता आणि खालून मशीनचा कळप चालला होता. म्हशी कळतात का, बफेलो ते निघाले होते, अशा चरायला निघाले होते नटून थटून, आणि ते वर होतं. काय गरज होते का त्यांच्याकडे बघायचं. पण ते वाकड्या शिंगाच्या म्हशी असतात ना, कोण्या जातीच्या, पंढरपुरी, अजून कोणती जात आहे ना, मुरा वगैरे तसल्या, वाकून काय चाललंय काय चाललंय काय चाललंय काय चाललंय काय चाललंय. काय गरज होती का, तिला होती लांब शिंग. हे व्यर्थ चिंतन. मग त्या म्हशीवर बसल्यावर कसं होईल. म्हशीवर बसलं ना ते जाऊन, जशी म्हस उधळली तशी डबऱ्यातच जाऊन पडली, तेव्हाच त्याला कळलं. हे व्यर्थ चिंतन आहे. काय गरज आहे नको ते चिंतन करायचे. महाराज म्हणाले नको ते चिंतन जर तुम्ही केलं, लटिके ते मुळ फजितीचे, लटिके ते मूळ फजितीचे, लटिके ते मूळ फजितीचे, लटिकेचे मूळ फजिती. विचार करता जय हो वाया जाय काळ, लटकेचे मूळ फजितीचे. विचार करिता वाया जाय काळ, लटकेचे लटिके ते मूळ फजितीचे. त्यामुळे व्यर्थ चिंतन लय करत जाऊ नका. आनंद पाहिजे ना तुम्हाला, ढवळकर आज आनंदी कसं राहायचं हे शिकवून जातो मी तुम्हाला. आनंदाची व्याख्या देणार आजचं कीर्तन आहे. आनंद म्हणजे काय हे शिकवणारं कीर्तन आहे. आनंद कशाने मिळेल हे सांगणारं आजचं कीर्तन आहे. आनंद पाहिजे असेल तर मन लाव, नाही का, व्यर्थ चिंतन टाळा. नको त्या भानगडीत पडू नका. सकारामता त्याची पोरगी गेली, मग ती आली का, ती कुणाबरोबर, तुला काय करायचंय. आपल्या पोरीला बघ, अगं ती आंघोळीला चालली तरी कपाटात मोबाईल लॉक करून जाते, मग मम्मी बघल म्हणून. आपल्या घरचं पाहाव, व्यर्थ चिंतन कशाला, नकोच. बर, मग दुसरा चिंतनाचा प्रकार आहे कोणता, विषयाचं चिंतन. वा, विषयाचं चिंतन लोक करू राहिले हो. मोबाईलमध्ये अडकणं, ते टी व्हीमध्ये अडकणं, हे विषयच आहेत ना. मोबाईलचं वेळ एवढं असतं, 2 तास लोक कीर्तनाला बसले तरी चाचपून बघतात कुठं आहे कुठं आहे. एक पोरगी एसटी मध्ये बसली, एसटी निघाली, ती पोरगी मोबाईलमध्ये पाहत होती. तासा 1.5 तासानं कंडक्टर आले आणि कंडक्टरने हाक मारली, ए दिदे. तिनं वर पाहिलं, का हो काका, हा तुझ्या हातातला मोबाईल आहे ना, तुला खूप पुढं घेऊन जाणार आहे. असं का म्हणता हो काका. कंडक्टर म्हणला, पोरे अगं तुझं गाव मागच निघून गेलं, मोबाईलच्या नादात उतरायचं राहिलं, तू पुढं आली म्हणून म्हणलं मोबाईल पुढे घेऊन जाणार आहे तू. ऐकताय ना. याचा अर्थ असा आहे, विषयाचं चिंतन का करावं. तुकोबऱ्यांचा एक सुंदर अभंग आहे. कन्या पुत्र भाज धन लोभे, कन्या पुत्र भाज धन लोभे, कन्या पुत्र भाज धन लोभे, कन्या पुत्र भाज धन लोभे. विषयी गुंतली विसरली तुझा, कन्या पुत्र भाज धन लोभे, कन्या पुत्र भाज धन लोभे. विषयी गुंतली विसरली तुझा, कन्या पुत्र भाज धन लोभे, धन लोभे. विसरतो आपण देवाला विषयामुळं. विषय कोणकोणते, शब्द स्पर्श रूप रसगंध, हे 5 विषयात अडकतात माणसं. विषयाचं वेड लागतं. तुम्ही पहा, इतकं वेड की मोबाईलमध्ये जर अडकला तर त्याला त्यातनं बाहेर पुढे वाटत नाही. आणि विषय असा असतो, जेवढं तुम्ही त्या विषयात अडकाल तेवढं तो आत नेतो. मोबाईलमध्ये ज्या रील तुम्ही पुन्हा पुन्हा पाहता तेच परत येत. यूट्यूबला समजा सारखं जर आपण बैलगाडा शर्यती बघत असू ना, तेच येणार. सागर महाराज बोराट्याची कीर्तनं जर बघितली ना तर तेच येणार. आणि पाटलेनीची तेच येणार. मग नाईलाज असतो हा. म्हणून जे विषय आपण घेतो ना त्याच विषयानुरूप आपल्याला विषय मिळत राहतो. म्हणून विषयाचं चिंतन वाईट आहे, कामाचं चिंतन वाईट आहे. कामाचं चिंतन सतत काहींच्या मनात असतं. कामाचं चिंतन करू नये. सतत कामाची वासना अंतकरणात असेल तर अंतकरण मलिन होतं, त्यातून बाहेर पडलं पाहिजे. काही जण तर ना कपड्याच्या दुकानाच्या बाहेर 4-5 बाया उभ्या राहतात.
5-25 जणी असतात ते असं केलेली अशी केलेली, त्यांची नजर तिकडं सुद्धा जाते, तिला बघितल्याशिवाय ह्यांची मोटरसायकल पुढे जात नाही. अरे देवाळा दिसलं तर पाया पडत नाही, पण तिकडं मानामूड अरे प्लॅस्टिकच्या आहे तिला तरी सोड भावा. विषय चिंतन विषयच आहेत ना, इतका विचित्र विषय आहे की त्यात एकदा का अडकला. बघा ना तुम्ही, लहान असतो तेव्हा आई कुठं गेली, आई कुठं गेली, आई कुठं गेली, आई कुठं गेली, लग्न होऊ द्या ती कुठं गेली, ती कुठं गेली. विषयात अडकतात माणसं. कीर्तनाला यायला लागला, नवीन लग्न झालेलं होतं, गाडीवर बसला, बायकोनं हाक मारली नका जाऊ, तरी ते कीर्तनाला आलं. अहो नका जाऊ, जाणार. नका जाऊ, अगं बोराटे महाराजाचं कीर्तन आहे, जाणार. अहो नका जाऊ, जाणार. नका जाऊ म्हणलं ते कीर्तनाला आलं, पण दुसरं एक जोडपं होतं. तिच्या लक्षात आलं नका जाऊ म्हणलं की कीर्तनाला जातंय, मग तिनं थोडा मंत्रात बदल केला. अहो नक्का ना जाऊ, गेलं माघारी. विषयाचं चिंतन ऐकताय ना. 2 चिंतनाचे प्रकार सांगितले. आता तिसरा चिंतनाचा प्रकार आहे कोणता? एक व्यर्थ चिंतन, विषय चिंतन, आणि तिसरा एक प्रकार आहे कोणता? परदोष चिंतन. लोकाचे दोष काढायची काय कायला सवय असते. उगच लोकांवर हसायचं काय काम ना धाम, आपल्या कामाशीच्या व्यंगावरती तर कधीच हसू नये. एका बापाला 3 लेकरं होती, त्याला 500 रुपये लागायचे होते शेतकऱ्याला. त्यानं 3 पोरांना हाक मारली, थोरल्याला बोलवलं, इकडे रे जा, शेजारी सावकाराचा बंगला आहे, जा तिथं सावकार बसलेत माडीवर, आणि त्यांना म्हणावं 500 रुपये पाहिजेत. उसने पैसे मागितलेत म्हणावं, जा पळ. ते पोरग पळत पळत गेलं, थोरलं होतं ना, मोठं होतं थोडं, जरा 14-15 वर्षाचं, पळत पळत गेलं, आणि ते मोठा वाडा होता, वाड्याला पायऱ्या होत्या, पायऱ्या चढून आत गेला, आतमध्ये जिना होता. सर जिन्यावरनं चढून वर गेलं ते, आणि आतमध्ये सावकार बसला होता, असा जाडजूड होता. आता त्याचं 137 किलो वजन होतं. सावकार आहे ते, आपल्याला 500ची काम आहे, बाकीचं कशाला लोकांचे दोष काढावेत. तिथं गेलं आणि त्या सावकाराकडे बघून हसायला लागलं. का हसतो? अरे हसतो का? तुम्ही लय जाड आहे, तुम्ही मेल्यावर तुम्हाला बाहेर कसं काढायचं? काय गरज आहे का? परदोष चिंतन काय गरज नव्हती. त्याला राग आला, कशाला आलता? 500 रुपये मागायला आलतो, पण तुम्ही मेल्यावर तुम्हाला बाहेर कसं काढावं? तो म्हणला माझ्याकडे पैसे मागायला आला, माझं माप काढतो, बांधूनच ठेवलं त्याला. मग ते 2 नंबरचं गेलं. आमचा दादा आला नाही म्हणून गुंडाप तिकडच, गोपन पण तिकडच. त्यानं दरवाजा वाजवला, जिना चढून वर गेलं, दरवाजा उघडला, आतमध्ये सावकार बसला होता, 137 किलो वजन. आणि मग तिथं गेल्यावर त्यानं सावकाराला विचारलं, काय हो आमचा थोरला दादा आला होता का? आला होता. 500 रुपये दिले का? अरे कशाला 500 रुपये देऊ? आलंय ते आलंय, माझा दोष काढतंय, मला म्हणतंय तुम्ही लय जाड आहे, तुम्ही मेल्यावर तुम्हाला वाड्यातनं बाहेर कसं काढायचं? काय गरज आहे का? चुकीचं बोलतंय ते त्याला कळतं का बोलायचं? आमचे दोष काढायची काय गरज आहे? चुकीचं बोलतंय ते सांग तुझ्या भावाला परत. आता त्या 2 नंबरवाल्या पोरानं काय गरज होती का हसायची? ते बी हसलं. काय गरज आहे का? येडाचा आहे आमचा दाद्या. काय लय अवघड आहे तुम्हाला बाहेर काढायचं, तुकडं तुकडं करायचं बाहेर काढायचं. परदोष चिंतन. मग धाकटं गेलं. आता धाकट्यानं तरी विचारायचं का नाही? तिथं गेलं ते जिन्याच्या पायऱ्या चढून, आमचा दादा आणि भैया आलेत का हो? 500 रुपये मागायला आले होते, कुठं दिसत नाही, दिले का 500 रुपये? अरे कसं द्यावा तुझ्या 2 भावांना पैसे? थोरला आलाय 500 रुपये मागतो, माझे दोष काढतो, मी जाड आहे म्हणून हसतो, म्हणतो तुम्हाला मेल्यावर बाहेर कसं काढायचं? 2 नंबरचं तो म्हणायला लागलाय तुकडं कडून बाहेर काढायचं. कळतं का त्यांना बोलायचं? मग धाकट्यानं हसायची काय गरज आहे का? ते बी हसते. अरे काय झालं हसायला? अरे हसतो कशाला, दात काढतो? येडेच आहेत 2 जण भाऊ. थोरला म्हणतोय ना मेल्यावर बाहेर कसं काढायचं, 2 नंबरचा म्हणतो तुकडं करून. सावकार कशाला तुकडं करायचंय? अहो अख्ख्या वाड्यावर डिझेल वाटायचं, पेटवून द्यायचा वाड. हे परदोष चिंतन. काय गरज आहे का? लोकांचे दोष कशाला काढावेत? उलट लोकांचं कौतुक करावं. असं आहे, लोकांचं जर कौतुक केलं तर मोठी मोठी कामं होतात, पण कौतुक करताना चांगल्याच माणसाचं करावं, वाईटाचं कौतुक करू नये. यापेक्षा तुकाराम महाराज म्हणले, तुम्ही ना लोकांचं कौतुकच करू नका, तुम्ही फक्त सज्जन माणसाचं कौतुक करा. का? सज्जनांची कीर्ती, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. तुम्ही फक्त एक करा, चांगल्याच माणसाचं कौतुक करा. असं काय आहे त्यांच्यामध्ये? महाराजांनी सांगितलं, त्यांची कीर्ती पाठीमागं उरते, त्यांची कीर्ती मागे राहते, म्हणून त्यांचं कौतुक करा. उत्तम चिवरे कीर्ती मागे. त्यांचंच कौतुक का करावं? त्यांचीच कीर्ती का आपण गुणावी? त्यांचीच कीर्ती का आपण? त्याचं कारण आहे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, आणि कीर्ती मुख त्यांचे नारायण. जर देव चांगल्या माणसाचं कौतुक करतो तर आपल्याला अडचण काय आहे? कुणाचं कौतुक करावं? त्यांचं. उभारीला ध्वज तीही लोकावरी,
उभारीला ध्वज ती लोकावर उभारीला ध्वज ती लोकावर उभारीला ध्वज ती लोकावर आईशी कीर्ती चराचरी कीर्ती आईशी चराचरी कीर्ती ज्योती आईशी चराचरी कीर्ती ज्योती ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान चराचरी कीर्ती ज्योती आईशी चराचरी कीर्ती ज्योती आईशी चराचरी कीर्ती ज्योती ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि चौथा प्रकार आहे सार्थ चिंतन. सार्थ चिंतन चांगलं चिंतन करावं, ज्ञानाचं चिंतन करावं, नामाचं चिंतन करावं, भगवंताचं चिंतन करावं, साधूचं चिंतन करावं. साधूचं चिंतन मनात पाहिजे. एखादा साधू मनात असला पाहिजे, एखादा वारकरी मनात असला पाहिजे, एखादा संत आपल्या मनात पाहिजे. त्या संताचं चिंतन पाहिजे, त्याचं नामस्मरण पाहिजे, त्याला आठवावं, त्यांचा आपला आदर्श डोळ्यासमोर ठेवावा किंवा महात्म्यांचं चिंतन करावं. शास्त्र सांगतं महात्म्याचं चिंतन. पहिलं चिंतन ज्ञानाचं. ज्ञानाचं चिंतन करणारी माणसं वायाला जात नाहीत. तुम्हाला जर जगात नाव लौकिक पाहिजे असेल तर ज्ञान कमवा. उदाहरण देतो. गरिबाचं लेकरू होतं, 6 वर्षाचं होतं, शाळा शिकायचा अधिकार नव्हता. दलिताचं म्हणत होते लोक. नाव होतं भीमराव, नाव होतं बाबासाहेब. पहिलीत गेलं लेकरू, 6 वर्षाचं लेकरू आहे. गुरुजीनं वर्गात बसू दिला नाही, वर्गाच्या बाहेर बसला पोरगा. ऐका बरं ज्ञान किती महत्वाचं असतं पोरीनो. वर्गाच्या बाहेर बसला पोरगा आणि अभ्यास करू लागला. मास्तरनं फळ्यावरती गणित लिहून दिलं. अख्ख्या वर्गातल्या पोरांचा हात नाही वर आला, पण वर्गाच्या बाहेर बसलेलं पोरगा हात वर करत होतं. सर हो गुरुजी मला येतंय, मला येतंय, येऊ का आतमध्ये? पोरगा आत आलं. मास्तरनं त्याच्या हातात खडू दिला आणि फळ्यावरचं गणित सोडवायला लागल्याबरोबर वर्गातली पोरं उठून उभा राहिली आणि गुरुजीला म्हणली, अय मास्तर, त्या दलिताच्या पोराला जर वर्गात घेतलं तर आम्ही वर्गात थांबणार नाही. आमचे डबे विटाळतील, अन्न विटाळल. आम्ही चांगल्याची पोरं आहोत, हे दलिताचं आहे, आम्ही वर्गात थांबणार नाही. गुरुजीनं हात जोडले. ए पुराओ लेका असं करू नका, भीमा हुशार आहे. ए पुराओ लेका बाबा हुशार आहे. अरे लय हुशार आहे. ज्ञानाची गुणवत्ता पाहिजे. अरे थांबा वर्गात. पोरं थांबली नाही, निघून गेली. ज्या पोराला वर्गात प्रवेश नाही, ज्या पोरानं लाईटच्या खांबाखाली बसून अभ्यास केला, त्याच पोरानं भारताचं संविधान तयार केले हे विसरायचं. काय होतं? एका कवीची कविता आहे. मोडक्या झोपडीला होती बाई मोडकी ताटी, फाटक्या लुगड्या आले होत्या माई 17 गाठी. मोडक्या झोपडीला, मोडक्या झोपडीला होती माई मोडकी ताटी, फाटक्या लुगड्या आले होत्या माई 17 गाठी. पोरगा झाला साहेब, सुना झाल्या साहेबीन, सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. अरे पोरगा झाला साहेब, सुना झाल्या साहेबीन, सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. माझ्या भीमान, भीमान माय सोन्यानं भरली ओठी. काय सांगू मी माय, केलं बाय भलते कष्ट. नव्हतं खायाला खरकट आणि उष्ट. घासातला घास दिला भीमान, दिला वाटी वाटी. माझ्या भीमान, भीमान माय सोन्यानं भरली ओटी. हा ज्ञानाचा महिमा आहे. ज्ञानाचं चिंतन असावं. ज्ञान कमवा. सतत अभ्यासाचं वेळ लागलं पाहिजे. आता या पुरे आहेत ना, ए माझ्या तायड्यांनो, तुम्हाला ना अभ्यासाचं वेळ लागलं पाहिजे. अभ्यास, सतत अभ्यास केला पाहिजे. सतत अभ्यास पाहिजे. सतत अभ्यास करावा. उलट तुम्ही तुमच्या लेकीला सांगितलं पाहिजे, शिकले नाही ते नागून भागू, शिकले नाही ते नागून भागू. लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव. हे लाव ग लाव
ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव, लाव ग लाव, ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव. दुसरं एक चिंतन पाहिजे, न्यायाचं चिंतन पाहिजे. सतत आपल्याकडनं चांगलं घडलं पाहिजे, आपल्याकडनं वाईट नाही घडलं पाहिजे. एक मोठं उदाहरण देतो, मोठ्याचं उदाहरण देतो. न्यायप्रिय देवता म्हणून त्यांना पूजलं जायचं. या महाराष्ट्राला, या देशाला, या भारताला लाभलेलं सौंदर्य वैभव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. गावची परंपरा होती, मध्यभागी एक घंटा बांधलेला होता आणि अशी परंपरा होती, ज्याला न्याय पाहिजे त्यानं पळत जायचं, चौकातली घंटा वाजवायची आणि घंटेचा आवाज राजवाड्यात यायचा आणि मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तिथं जायच्या. एका हातात पिंड असायची, एक हात कोपरापर्यंत भाई असायची, शस्त्र आणि शास्त्र असायचं. तिथंपर्यंत जायच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि तिथं गेल्या की डोळे भरून पाहायच्या त्या न्याय मागणाऱ्या माणसाला आणि विचारायचा काय दोष आहे. मग तो दोष सांगायचा आणि मग त्याला न्याय दिला जायचा. एक दिवशी भलतंच झालं, दुपारच्या उन्हाच्या रखात घंटा वाजायला लागली. काय झालंय, काय झालंय? दुपारी तर कोणी वाजवत नाही, मग कोण वाजवतंय? एक सेवक धावत धावत आला. आई साहेब, महादेवी महाराणी, आज घंटा वाजवणारा माणूस नाही, आज घंटा वाजवणारी गाई आहे. आज घंटा वाजवणारा माणूस नाही, आज घंटा वाजवणारी गाई आहे. काय झालंय? दोष घडलाय. कुणाकडनं घडलाय? तुमच्याच लेकराकडनं घडलाय, तुमच्याच मालेरावाकडनं चूक झाली. काय झालंय? मालेरावाचा रथ उधळलाय आणि मालेरावाकडनं गाईचं वासरू मेलंय, रथाच्या चाकाखाली आलंय आणि गाईचं वासरू मेलंय. आज घंटा वाजवणारी गाई आहे, न्याय मागायला आली गाई. आज नेमका कसा न्याय देणार? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पळत पळत गेला. घंटेच्या शेजारी पाहतात तर गाईच्या डोळ्यातलं पाणी होतं. माझ्या आईनं गाईच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. गाई रडत होती. विचारलं लोकांना काय झालंय? म्हणे पहा ना, तुमच्या पोरानं, मालेरावानं 4 पावलानं दुडू दुडू धावलेल्या वासराचा घात केलाय. मेलय तिचं वासरू. आई असली काय आणि गाई असली काय? माहिती मायेच असते. आई असली काय आणि गाई असली काय? माहिती मायेच असते. तिचं लेकरू आहे, अहो ते मेलं व वासरू. आता कोण न्याय देईल? म्हणून गाई घंटा वाजवते. आता काय करा? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे डोळे विस्पारले गेले. माणसं म्हणली आता अहिल्यादेवींना न्याय जमणार नाही. का? पोराकडनं चूक झाली ना, आता कसं जमल? पोराकडनं चूक झाली, आता कसं जमल? पोराकडनं चूक झाली, आता जमणार नाही. आता अहिल्यादेवी न्याय देणार नाहीत. गावात चर्चा सुरू झाली. मालेरावाकडनं चूक घडली म्हणजे अहिल्याबाई आता न्याय देणार नाहीत. अहिल्याबाई स्वार्थ साधतील. पण अहिल्याबाई पुढे आल्या आणि त्यांनी न्याय दिला. त्यांनी सांगितलं, अरे जो न्याय आईला आहे तोच न्याय गाईला सुद्धा. काय करणार? अरे जसं वासरू मेलय तसा रथ सोडा, उधळा रथ आणि उधळलेल्या घोड्याच्या रथाच्या समोर माझ्या पोराचे हात पाय बांधून झोपवा. जाऊ द्या त्याच्या पोटावर चाक. सगळं जग थरथर कापते. माणसाच्या डोळ्यात अश्रू आले, काटावर आला, अंगावर काटा आला. लोक थरथर कापू लागली, पाहायला लागली. गर्दी झाली लोकांची बघायची. लेकराला झोपवलं गेलं, मालेरावाचे हातपाय बांधले गेले आणि रथ सोडला गेला. मग गायच आडवी आली. जणू गाई सांगत होती अहिल्याबाई होळकरांना, अगं माझं मेलय, तुझं मरू देऊ नको. माझं मेलय, तुझं मरू देऊ नको. याला न्याय म्हणतात. याला काय म्हणतात? याला न्याय म्हणतात. हे केलंय जुन्या लोकांनं, हे केलंय महात्म्यांनी आणि आपण नको ते चिंतन करतो. माझी विनंती आहे, यातलं कुठलंच चिंतन नाही जमू द्या. तुम्ही नामाचं चिंतन करा. तुम्ही कशाचं चिंतन करा? नामाचं चिंतन करा. नामे तारिले अपार, महापापी दुराचार मुखी नाम, हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. नामस्मरण करत जा, चिंतन करत जा. नामाचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, पांडुरंग हरी, वासुदेव हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी, असं नामाचं चिंतन करत जा. नामाचं चिंतन केल्याचा फायदा असा होईल, देव तुम्हाला लवकर भेटल. आनंद तुम्हाला पाहिजे ना? म्हणे हा. मग तुमच्या वाट्याला जो काळ आलाय, तुमच्या वाट्याला जो वेळ मिळालाय, तुम्हाला जे आयुष्य मिळाले ते आयुष्य नामचिंतनात घालवा. आनंद प्राप्तीचा पहिला मार्ग. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतनी, चिंतनात काळ घालवा. 2 मणी जपायचे. मी रोज सांगतो कीर्तनात. किती मणी जपायचे? 2. माझ्याकडे बघा, ताट बसा. किती मणी जपायचे? 2 मणी. एक खिशातला, त्याला काय म्हणतात तो? पैसा. आणि दुसरा माळेतला. पण या 2 मण्यात फरक आहे. माझ्याकडे बघा, माळेतला मणी आत ओढायचा असतो आणि खिशातला मणी बाहेर सोडायचा असतो. असेच मोजतो की नाही पैसे? परत माझ्याकडे बघा, पुण्य असं आत ओढायचं असतं
आणि पाप असं बाहेर सोडायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हाताने अजिबातच घ्यायचं नसतं. म्हणून माणसानं चिंतन करावं. काळ सारावा चिंतने. अरे कोण दिवस येईल कैसा नाही आधी हाचा भरवसा. कधी जाऊ याची गॅरंटी आहे का? जेवढा वेळ मिळालाय तेवढा नामचिंतनात घालवा. यापेक्षा सोपं सांगू का? इतकं ते चिंतनाचं वेळ लागलं पाहिजे. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असेल. उठता बसता जुनी लोक बघा झोपेतनं उठले की लगेचच पांडुरंग हरी वासुदेव हरी म्हणायचे. झोपेतनं उठले किंवा काही कामाला सुरुवात केली की पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, किंवा बसून उठताना खाली बसताना रामकृष्ण हरी म्हणायचे, राम राम म्हणायचे. ते काही येडे नव्हते. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. पंचपंख बिना हाती दंत बिना नारी पुरुष बिना पुत्र बाप बिना देह नयन बिना रैन चंद्र बिना मंदिर दीप बिना पंचपंख बिना. सुंदर पक्षी आहे पण त्याला पंखच नाहीत. काय उपयोग आहे? आपण लहान होतो तेव्हा गाणं ऐकायचो. आकाश झेप घेरे. अरे बोलत जा की असला अर्धपाठ पाहिजे तुमचं. ते कसं पाठ असतं? कामावर जायला. मग हे म्हणा ना. आकाशी झेप घेरे पाखरा. आकाश झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा. तोडी सोन्याचा पिंजरा. पंचपंख बिना हत्ते पण दात नाही. नारी आहे, दिसायला सुंदर आहे, पण पाठीमाग भाऊ नाही, पती नाही, बाप नाही. स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा फक्त मारायच्या असतात. पण प्रत्येक स्त्रीला पुरुषाच्या आधाराची गरज आहे. नारी पुरुष बिना पुत्र बाप बिना देह नयन बिना. अरे देवानं देह दिला, हात पाय दिले, कान दिले, पण डोळेच नाही दिले. मग काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल कसं बघा? डोळे महत्वाचे आहेत. अत्यंत चांगलं आहे. तसं बीती उमर हरी नाम बिना सुमिरन कर रे मेरे मना. सुमिरन कर रे माझ्या मनाला लागो छंद छंद. माझ्या मनाला लागो छंद. माझ्या मनाला लागो छंद. माझ्या मनाला लागो छंद. माझ्या मनाला लागो छंद. लागो छंद. माझ्या मनाला लागो नित्य. हरी हरी माझ्या मनाला लागो छंद. माझ्या मनाला लागो नित्य. जाग्यावर खटकीन काय बोट पलटे असलं काहीतरी म्हणतात ना, असं आहे बाबा तुमचं. नित्य गोविंद गोविंद माझ्या मना लागो छंद. असलं ओठावर आलं पाहिजे तेव्हा आनंद मिळतो. त्या देवाचं चिंतन करा. कुणाचं? हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा. पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा निराकार तो जसा प्रगटला उभय ठेविले पुतळा कानडा कानडा आता हे चिंतन करत असताना एक नियम आहे एकांतात पण घोटाळा होतो असावं कोणीतरी जीवलग असावं माणसाला हजारो मित्र असावेत पण त्या हजारो मित्राच्या यादीला एखादा मित्र माळकरी असला पाहिजे एखादा मित्र वारकरी असला पाहिजे हे अशा आपण मित्र आहोत ना दीपक सर तुम्ही आकाश सर हे चैतन्य दादा आम्ही लय जीवलग मित्र आहे आमचं लय प्रेम आहे एकमेकावर अरे प्रेमापेक्षा आमची पुढची मैत्री जर असेल तर काहीच चुकत नाही काय वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा अरे मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा अशी मैत्री असावी इतकं प्रेम असावं इतकी मैत्री असावी दाट की त्या मित्राला एक मित्र कुणाला म्हणतात माहित आहे आपण केलेलं पाप सांगताना लाज वाटत नाही आणि आपण केलेलं पुण्य सांगायला दोस्ताला अभिमान वाटत नाही तो आपला खरा मित्र असतो आपल्या श्रीमंतीचा आगाऊपणा आपल्या दोस्ताला नाही वाटला पाहिजे आणि आपल्या गरिबीची आपल्या मित्राला लाज नाही वाटली पाहिजे असा आपला मित्र असतो मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा दृष्ट लागो नये वेदनेची तिला 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 एक तू मित्र कर काजळा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी मित्र वनव्यासारखा गारव्यासारखा असावा वनव्यात गारवा असावा तो त्याला सगळं सांगावं वाटावं असा मित्र असला पाहिजे जीवनात माझ्याकडे बघा मी तुम्हाला चिंतनाकडे घेऊन चाललोय पांडुरंगाला कधीतरी मित्र म्हणावं वारकऱ्याला कधीतरी मित्र म्हणावं आपल्या जीवाचा जीवलग एखादा वारकरी असावा त्याच्यावर आपलं भरपूर प्रेम असावं असे मैत्री असं माया असं प्रेम असलं पाहिजे ऐकताय ना आपण सर्वजण माझी विनंती आहे तुम्हाला एकांतात असलं ना की आपला जीवलग मित्र आठवा कधी आत्महत्या करू वाटायचं नाही कधी चुकीचं पाऊल टाकू वाटायचं नाही आपल्या मित्राला आठवा एकांतवासी हा शब्द लई महत्वाचा असतो पण घोटाळा असा होतो नेमकं एकांतात गेलं की विषयाचं चिंतन नको ते आठवतो नको ते नको ते नको ते परदेशी मेरे यारा ते तिकडच आठवत आठवतं का नाही नको ते म्हणून गंगा स्नाने एकांतवास बघा ना तुम्ही अरे एकादशी दिवशी जास्त भूक लागते एरवी तर 3-3 वाजेपर्यंत उपाशी मारते ती पण एकादश असली की होय ग साबुदाणा पापड्या काय कुरवड्या काय अमुक काय तमुक काय नेमक महाशिवरात्रीला तर दणकाचा असतो सगळा आता 4 श्रावण गेले ना पण जेवढं तुम्ही एरवी खात नाही तेवढं तुम्ही सोमवारी खाल्लंय मला माहित आहे
काय काय खाल्लंय ह्याने, आणि वरनं संध्याकाळी उपास सोडायला मग काय काय भाज्या आणि भरलेलं ताटण, ताटात जागा नाही, एवढं दाबून खातान म्हणे आमचा उपवास आहे. एकांतवासी मग उपाय काय? गंगा स्नाने, गंगेचं स्नान करा. वाचे म्हणता गंगा गंगा सोप, सगळं दोष जाती भंगा. पण ते गंगेचं स्नान करणं काय सोपं आहे का? आता गंगेला जायचं तिकडून यायचं, ते प्रयागराला जायचं. बरं ते गंगेला जायचं सुखाचं नाही, जायला 13 दिवस, चालायला 15 तास, तिथं गेल्यावर डुबकी मारायला 3.5 मिनिटं, गारुड्या डोळ्याची पोरगी हुडकायला पुन्हा 15 दिवस. लय बेकार आहे ते तिकडं गंगेला जायचं. तर तिकडं जाऊच नका, घरीच गंगेचं स्मरण करा. आणि गंगेचं स्मरण व्हावं म्हणून मोठं पात्र आपल्या घरामध्ये होतं. कोणतं? कोणतं? घंगाळ. घंगाळ, त्याचं मूळ नाव आहे गंगालय, त्याचं आपण केलं घंगाळ. आपलं मराठी बी चांगलं नाही, हिंदी तर त्याच्यापेक्षा बेकार. उस्मान की बकरी हमारे अंगने में के वर्डी, उसके पीछे पीछे मैं पड्यान पळते पळते मैं पड्यान पड्या तो पड्या माय दळला गया. आपलं हिंदी काय सरळ आहे का? तसं माझं हिंदी खरंच चांगलं आहे. मेरा भी हिंदी आता बऱ्यापैकी सुधारने वाला है. मैंने हिंदी के क्लास लगाए है उधर को, और मेरा हिंदी बऱ्यापैकी चांगला होने लगा है. थोड़ा थोड़ा होता है, चुकता है, लेकिन वो आप बड़े भाई समझ के मुझे माफ कर देते हैं. नहीं तो मेरा हिंदी अतिशय चांगला बनने वाला है अभी. हिंदी ते घंगाळ. आता ते घंगाळ राहिलं नाही. आता आल्या बादल्या, आणि त्या स्टीलच्या बादल्या, त्या बादल्यात आंघोळ करून करून आपल्याला बादल्या घोटाळा झाला. आता तर शावर आले, टाक बटन, राय उभा खाली. हे सगळं बदललं का नाही आता? मग गंगा स्नाने, गंगेला जाणं सोपं नाही महाराज. आनंद पाहिजे, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. आनंदासाठी अजून सोपं काय करू? देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या. पण आपल्या देवाच्या पूजेमध्ये आणि साधूच्या देवपूजेमध्ये फरक आहे. आपण देव पुजतो म्हणजे मोठं घंगाळ पुढं घेतो, ते तामणामध्ये सगळे देव जीसीबीच्या खोऱ्यानं कसे उचलतात तसं एक एक देव उचलतो आणि त्या तामणात सोडून देतो. जसं काही उकळत्या तेलात कडेत पावसाळ्यात भजी सोडायला लावलेत बायकोला, तर एक 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 त्यात टाकतं. पत्र्याचे देव चतुर असतात, पोहत वरती येतात. काय चाललंय मोदीच्या राज्यात? पण त्या गुडघ्यावर आलेल्या कृष्णाचे लय आपदा. आधीच ती गुडघ्यावर आलेला गडी कृष्णा, कृष्णा, मग त्याला आधीच तळाला नेलं जातं. मग त्याला वर काढले की त्याच्या नाकात गण, त्याच्या कपाळाला गण, त्याच्या डोळ्यात गण, आणि त्याच्यात ना आपदा असावी. काय मांजर यावं, अच्छिर्र कृष्णच फेकून हाणला बिचाऱ्यानं. बायको म्हणली उचला उचला, लग्नात दिलेला आहे. आपली देवपूजा. आणि मग गण लावतो. त्याच्या भावकीनं तर ना ढवळमध्ये राहण्याचं मुश्किल केलंय. अरे जगाला बी भावकी असते ना, आम्हाला बी भावकी आहे, पण ढवळमध्ये काय सांगावं आता, कुणाला सांगावं मी तरी. लय भावकीनं उघळू उघळून मारले. डोक्याच्या वरनं गेले, डोक्याच्या वरनं गेले. नरडीला आले, नरडीला आले कांगणे महाराज. पण उग गप घोटायचं आलंय आता. नरडीला आले पण गप घोटायचं. डोक्याच्या वरनं गेले पण नरडीला आले, गप घोटायचं. आपल्याच मनगडात न्याट नाही राहिलं, दंडातलं बळ कमी झालं. भावकीनं बी पोटाव हाणून येऊ. पोटाव हाणलेलं बेकार असतं, पाठीव हाणावं पण पोटाव हाणू नये. लई चित्री भावकी झाली आता. ना इलाज आहे शेवटी. हे बघा, जी कपाळात असेल झालं आपली देवपूजा. असली देवपूजा आवडत नाही. एका महात्म्यानं देवपूजा केली आणि तुळशीला प्रदक्षिणा घातल्या. कोणी केली? सद्गुरु संत सेना महाराज. ते व्यवसाय नाभिकाचा होता आणि बादशाचे दाढी कटिंग करायचं काम होतं. मोठं काम होतं. बायकोचं नाव होतं सुंदराबाई. आणि इतका चांगला परमार्थ, गळ्यामध्ये माळ, कपाळाला गंध, आणि नाभिकाचा व्यवसाय. आणि इतकं सुंदर नाभिकाचा व्यवसाय करायचे. गिरायकाला सांगायचे, बरं का गिरायक दादा, काय आम्ही वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक, वारीक वारीक, वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक, वारीक वारीक, वारीक वारीक, हे करू हजमत बारीक, हजमत वारीक, हजमत बारीक, हजमत वारीक, आम्ही वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक, वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक, वारीक वारीक, वारीक वारीक. काम क्रोध नखे काढू, काम क्रोध, काम क्रोध नखे काढू, अहंकाराच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू,
अहंकाराच्या बगला झाडू आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक आम्ही वारिक 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 करू हजामत बारीक वारिक वारिक करू हजामत बारीक आम्ही वारिक 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 हजामत बारीक हजामत बारीक आम्ही वारिक वारिक आम्ही वारिक 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 हजामत बारीक आम्ही वारिक वारिक आम्ही वारिक वारिक त्यांचा धर्म होता महाराज तो कधी लाजत नव्हते आपल्या व्यवसायाला आपण कधी लाजायचं नाही जो व्यवसाय करताय तो व्यवसाय एकनिष्ठेनं करा प्रामाणिकपणानं करा सचोटीनं करा जिद्दीनं करा ज्या व्यवसायात आत्ताय त्या व्यवसायातनं मागं फिरू नका पुरा हो व्यवसायात लाजायचं नाही अरे जो व्यवसाय आपण करतोय त्या व्यवसायात लाजायचं नाही उलट तोच व्यवसाय अभिमानानं करायचा ज्या व्यवसायात सध्या तुम्ही आहे जगानं तुम्हाला नावं ठेवू द्या पण तोच व्यवसाय एक दिवस जगानं कौतुक करण्याजोगा होणार आहे आणि तुम्ही मोठे होणार आहे संयम ठेवा व्यवसाय करताय तर लाजू नका अरे मस्तीत पुढं चालायचं आपला व्यवसाय आपल्याला एक दिवस मोठं करतो असं नाही मोठं होता येत व्यवसायात तरबेज व्हायचं आपला व्यवसाय आपल्याला फार मोठं करतो नाव देतो इज्जत देतो शोहरत देतो काय द्यावं अजून व्यवसायानं बघा माझ्याकडं साधूचं नाव काय होतं सेना महाराज काय नाव होतं आणि धर्मपत्नीचं नाव काय सांगितलं होतं अय आत्याबाई मावशी काकी नानी पप्प्याची माय बंटीची मम्मी ठकूबाई गंगूबाई ऐकताय ना तुम्ही काय नाव होतं त्यांचं जसं नाव होतं तशाच सुंदर होत्या देखण्या होत्या वा आणि सेना महाराज पण फार सुंदर इतके सुंदर सेना महाराज एक दिवशी एक जण पळत आला सेना महाराज मला ना तुमच्यासारखं दिसू वाटायले तुम्ही किती चांगलं दिसता एखादी क्रीम एखादा साबण आहे का सेना महाराज म्हणले सांगतो पण आजपासून 8 दिवसात तू मरणार आहे बेलच होते राहू द्या म्हणला साबण बी तुम्हालाच 8 दिवसात मरायचं काय दिसायचं गुर्र होऊन आता कोण बघायचंय म्हणलं 8 दिवसात मरायचं राहू द्या मरू द्या नकोच चांगलं दिसायला गेलं सोमवार उगवला मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार परत सोमवाराला मेलच नाही पण त्या 8 दिवसात त्यानं काय काय केलं माहित आहे मरायचं म्हणून भावाच्या नावावर अर्धी जमीन केली लोकांचं पोकारलेलं होतं ती नीट बांधून सरळ करून दिलं मरायचं आता मरताना उगा लोकांना नावं ठेवून आहेत मोबाईलमध्ये लय काय काय होतं पण त्यानं डिलीट करून टाकलं गावल म्हणून असं चांगलं वागलं ते जिथल्या तिथं मरायचं म्हणून चांगलं वागलं ना गळ्यात माळ काय घातली पंढरपूरला काय गेला आळंदीला काय जाऊन आला ते शामराव महाराजाला फोन केला ते बोराटे महाराजाचं कीर्तन कधी आहे कसं कसं आहे त्यांच्या सौजन्याचं कसं त्यांचं ठरलंय बरं का चौघाचं पण तुम्हाला द्यायचं असलं तरी द्या हरकत नाही हे एवढं वाढवून द्या महाराजाचं चांगलं काम आहे असं महाराजाला बी दिलं बऱ्यापैकी सगळं जिथलं तिथं एक अख्खी पंगत गावाला दिली सगळं चांगलं गावातल्या पोरांना टी शर्ट काय आणि गावातल्या तरुण पोरांना गणपती जवळ आलं ती वर्गणी काय सगळं जिथल्या तिथं काय सगळं चांगलं विनय करायला फुल पोशाख काय कॉटनचे कपडे काय आमच्या देवकर सोबदाराला सगळं जिथल्या तिथं दिलं आणि 8 दिवसात मेलच नाही कसं वाटलं असेल त्याला पळतच आलं सेना महाराजाकडे सेना महाराज मरणार होतो मी मेलो नाही तुमच्यामुळे सगळं दान धर्म केला रुपया ठेवला नाही मी ह्याला दोषी तुम्ही आहे का मेलो नाही याचं उत्तर द्या म्हणजे मरायचं बी होतं का आपण ते सगळं दान धर्म केलं ना महाराज म्हणाले सेना महाराज तू आलता कशासाठी आठवभर तुमच्यासारखं दिसायला चांगलं दिसायचं होतं मला मग ऐक तू ह्या 7 दिवसात कसा वागला रे 8 दिवसात चांगलं वागलो महाराज ऐक भल्या माणसा तू जसं चांगलं दिसण्याकरता 8 दिवसात चांगलं वागलास 8 दिवसांनी मरायचंय म्हणून तू जसं चांगलं वागत आला तसं आम्ही आयुष्यभर चांगलं वागत आलो म्हणून आमच्या चेहऱ्यावर तेज आहे बस दुसरं काय एवढे श्रीमंत सेना महाराज पण एक दिवशी घोटाळा झाला देवपूजेचं वेळ होतं देवपूजा पहाटे केली जाते बरं ब्रह्ममुहूर्तावर 3:30 ते 4:30 ब्रह्ममुहूर्त म्हणून 3:30 ते 4:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला ब्रह्मस्नान म्हणतात 4:30 ते 5:30 ऋषी स्नान म्हणतात आणि 5:30 ते 6:30 मनुष्य स्नान असं म्हणतात पण 6:30 नंतर पुढे केलेल्या आंघोळीला राक्षस स्नान असं म्हणतात सेना महाराजांनी पहाटे जागा आल्यानंतर देवपूजा सुरू केली देवपूजेला बसले तो का म्हणे प्राण करा देवाचे अर्पण पूजा सुरू झाली सगळे देव समोर मांडले आणि पांडुरंगाचा काकडा सुरू झाला इतका सुंदर इतका सुंदर इतका सुंदर उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला
वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला उठा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला उठा साधू संत साधा आपुलाले हित संत साधा पुरालित केला नरदेह मग कैचा भगवंत जाईला मग कैसा भगवंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडणी हात सुरवराची मांडी उभे कुंडले मंडित श्रीमुख अति सुंदर शोभत गळा वैजयंती डुलत हार मिळविता तुळशीचा आ जगजोगी जाग जाग बोलती जगजोगे आ जागता जगदेव राखा काय वाव रागता जगदेवा रागता आ जगजोगी जाग जाग बोलती टाळी 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 जगदोगी जगदोगी बोलती आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता जडी मोडी येळा मात्रे पाप पुण्य संचिता आ भव दुःख कोण वारी तुझ वाचून चिंता अवधुक कोण वारे तुझ वाचून आ धर्म राजा गो तुझा उचित पाळू राजा जानसी जीवीचे दान न सांगता सहजा धर्माचा गोतोचा तुझे कृपाळू राजा सर्व होय या पिकुळ माझे गेले हार पण गेले हार चालू झालं महाराजांचं भजन अरे आवाज कमी करा लोकाला ऐकायला जाऊ दे ना ये सब बजाते अच्छा है लेकिन हमारे गाने से इनका बजाना है इतकं रंगलं भजन महाराजांचं भजन सुरू झालं देवपूजा रंगली देवाला कपडे काय वस्त्र काय आणि महाराजांच्या पूजेला गावातली लोक आली आणि सेना महाराजांच्या कडनं बसली महाराज म्हणाले मी पुढं गातो तुम्ही मागं म्हणा बसलेली लोक म्हणली सेना महाराज तुम्ही पुढं म्हणा सेना महाराज म्हणले हात वर करा करा बरं हात वर सगळ्यात एक साथ एक साथ एक साथ एक साथ हा. पानी से पतला क्या है कौन है कलंक से कारे कौन है भूमि से भारी आता ते भजन आहे त्या सेना महाराजाचं इतकं गोड महाराज पुढे गातात आणि इतकं सुंदर नामदेव जनाबाई माग म्हणायचंय नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई 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 नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई
नामदेव जनाबाई रंगलं महाराजांचं भजन पूजन निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपाना मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपाना मुक्ताबाई ज्ञान सखया नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई पांडुरंग 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 टाळीचा आवाज पांडुरंग पांडुरंग म्हणत टाळी वाजवा अति गोड असं भजन असल्यावर सेना महाराजाच्या पंक्तीला आपल्याला जा वाटेल का नाही? किती सुंदर. इथं जर असं वाटतं की हे संपू नये, सेना महाराजाचं भजन किती गोड असेल. सेना महाराजांचं चिंतन सुरू झालं, नामस्मरण, तोपर्यंत सूर्य पूर्वेला उगवला आणि मग भोपाळ्या सुरू झाल्या. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिल व करी वनमाळी उदया जळी सूर्य आला घनश्याम सुंदरा श्रीधरा. किती सुंदर होतं पहिलं. पहाटे आपण लहान होतो ना तेव्हा ते ऐकायला यायचं बघा देवळावरनं, दिवाळीच्या सणाला ऐका नाही किती गोड कानावर यायचं. उठी रे नंद किशोरा किशोरा अरुणोदय झाला झाला घनश्याम. उठी रे भूप आहे हे सगळं एकत्र. किती सुंदर. पहाटे पहाटे जाग आल्यानंतर दिवाळीच्या सणाला तर किती भारी वाटायचं. उठा उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली ती लागली आणि बादशाहचं डोकं दुखायला लागलं. बादशाहनं सेवक पाठवले, जा बरं त्या सेनाला घेऊन या. सेना महाराजाच्याकडं काम होतं ना, डोकं दाबायचं, दाढी करून द्यायची पूर्वीचा काळ. सेना महाराजाला बोलवलं, पण ते सेना महाराज पूजत होते. सुंदराबाई म्हणल्या त्यांची जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत मी मध्ये व्यत्यय आणणार नाही, त्यांची पूजा होऊ द्या, तुम्ही जा. सेवक गेले. आता राजा वैतागला, अरे ते सेना न्हाव्याला बोलवलं आणि ते येईल ना, हे सेवकांनो जा त्याला शिक्षा द्या. पण विटेवरच्या पांडुरंगाला दया आली, विटेवरनं उतरला आणि आज सेना न्हावी झाला. गळ्यामध्ये दुपटी घेतली. तुम्ही ते पूर्वीच्या काळातला वारीक बघितला असेल, त्याला गळ्यामध्ये दुपटी असायची, त्याच्यामध्ये वस्तारा, त्याच्यामध्ये आरसा, वाटी होती, सगळं असं दुपटीमध्ये होतं. आणि मग ते सेना न्हावी असा बनला. कोण होता तो? देवच होता. आणि देव आला बादशाच्या दारात. ते वैतागलेला होता राजा. सेना, बरं झालं तू आला. आता तू सेना होता का देव होता? तू जर आला नसता तर सुळावर देणार होतो तुला. देव म्हणला तुझ्यासारखे लय भले भले लावले मी, पण आता भक्तासाठी आलोय बाबा, देवाची पूजा करायला लागला म्हणून आलो, असू दे काय हरकत नाही, सुळावर देणार होतो. अरे असू दे नको बोलू. काय करायचंय, लय डोकं दुखतंय सेना. आता सेना महाराज म्हणून कोण आला होता? देव. देव म्हणला थांबा बसा पाटील. मग ते राजेश बसले बादशहाजी. आणि नुसतं देवानं सेना महाराज बनून त्याच्या राजाच्या डोक्यावरून हात फिरवला. वेदनाच पळून गेल्या. आता देवाचा हात लागल्यावर काय राहिलो? डोकं राहील का? ते दुखायचं तर राहिलंच, काय वेदना राहायची. झोप लागली राजाला. राजा म्हणला खरं सांगू सेना, तुझ्या हातात लय गोडवा आहे. अरे तुझा हात लागला की वेदना काय राहत नाही. देव म्हणला कंसाचं बी काय ठेवलं नाही मी आणि रावणाचं बी काय ठेवलं नाही. आता फक्त आता ते सेना महाराजासाठी आलोय मी, मनातल्या मनात. मग डोक्यावरून हात फिरवला. दाढी झाली. हस उठा बादशहाजी. अहो दाढी झाली, सगळं झालं, आता काय राहिलंय? आता काय नाही, आता आरसा दाखव बर. मग त्यानं दुपटीतनं आरसा काढला आणि देवानं असा आरसा दाखवला. पहिलं
जोपर्यंत दाढी होत नाही तोवर आरसा दावत नव्हती. आता आधी आरशात बघता येते. हिथं राहिले त्याला असं वाटतं वारकाला धर वास्तारान कर तुझं तूच 17 बऱ्या बरं. ती एवढी आपदा असते महाराज, जोपर्यंत त्याचा नंबर येत नाही का नाही खुर्चीवर बसायला वेटिंगला, उराक्त घ्या, वेळ नाही मला, लवकर जायचंय, गडबड आहे. आणि एकदा ती खुर्चीवर बसलं, सावकाश होऊ द्या आता रे. ते पद्धतच आहे. ते असा त्यांनी वस्तारा घेतला सगळं आणि ते आरसा दाखवला. राजानं आरशात बघितलं, आरशात पाहिलं, देवच दिसला. परत सेना महाराजाकडे पाहिलं, बापरे. आरशात बघितलं, देव दिसायचं. आरशात पाहिलं, देव दिसायचा. घाबरला, आरसाच खाली टाकला. काय झालं? आरसा पडला. परत देवानं उचलून, अरे मी तोंड दावायला लावल्यावर दाव वाटतं, आणि मी जर खेळ केला तर कुणाला तोंड दावायच्या लायकीचा राहायचा नाही. बघ आरसा. त्या आरशात परत राजानं बघितलं, बापरे, अरे देव दिसतो. काय दिसतंय? देव दिसतो. खरं दिसतो? अहो दिसतोच. मुख पाहता दर्पणी, आता दिसे चक्रपाणी, आता दिसे चक्रपाणी, आता दिसे चक्रपाणी. रूप पाहता दर्पणी, आता दिसे चक्रपाणी, आता दिसे चक्रपाणी, आता दिसे चक्रपाणी. देवानं आरसा पाहिला की देव दिसायचा, राजानं आरसा पाहिला की देव दिसायचा. आरसाच फेकून दिला. बहुतेक आरशात भानामती असेल. बेलं ते असतं ना कधी कधी आरसा चुकीचा असेल म्हटला. घाबरला. सेना काय, अरे आरशात मला घोटाळा वाटतो. देव म्हणला, मी असताना, अरे माझ्या हातात नुसतं महाराष्ट्र दिलंय तर मी कुठलाच घोटाळावर येऊ दिला नाही. तू काय लागला घोटाळा काढायचा? हा देवाभाऊ समर्थ आहे. अरे पण ते आरशात दिसतंय, ते देव दिसतोय, काय घोटाळा झाला काय कळ ना. असं करा महाराज, काय जरा वाटीतल्या पाण्यात बघा. वाटी होती सोन्याची, पहिलं सोन्याचा वस्तारा, सोन्याची वाटी, सगळं जिथल्या तिथं होतं. अशी वाटी दाखवली, वाटी पाहिली, देवच दिसला. बापरे, फेकूनच दिली. सेना महाराज म्हणले, आहो थांबा की, नीट बघा तरी. अरे त्याच्यात बी देव दिसायला लागलाय. परत पाणी वतलं वाटीत आणि हातात दिले. आता बघा, तरी देव दिसला. आता बघा, तरी देव दिसला. आता बघा, तरी देव दिसला. मग घाबरला. अरे दिसणारच का? कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी, 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 वाटी माझी दिसे हरी. ओ कैसे झाले पारे, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी. कैसे नवल झाले वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, दिसे हरी. वा वा वा, छान हा, गोड. असं आहे, शरीराच्या सौंदर्याबरोबर मनाचं सौंदर्य खुलवणारा जगातला एकमेव साधू, त्या साधूचं नाव संत शिरोमणी सेना महाराज. जसा चेहरा सुंदर दिसला पाहिजे तसं प्रत्येकाचं मनही सुंदर असलं पाहिजे, असं शिकवण देणारे संत म्हणजे सेना महाराज. शरीराच्या स्वच्छतेबरोबर अंतकरणाची स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे, अशी शिकवण जगाला देणारे संत म्हणजे सेना महाराज. आपण व्यवसाय करताना आणि कर्म करताना लाजायचं नाही, उलट आपल्या सुंदर कर्मानं जग सुंदर बनवायचं, ही शिकवण ज्या साधूनं दिली ते संत सेना महाराज आहे. एवढी ताकद देवाच्या पूजनी, प्रदक्षिणा तुळशीच्या, एवढी ताकद होती देवाच्या पूजने. म्हणून देवाची पूजा करत जा. तुमच्याकडे खरं खरं सांगा, देवाची पूजा कुणाकुणाकडे असते? हात वर करा बरं. घरोघरी गुरव आहे काय तुमच्या? देवा सगळे देवपूजा करत जा. आपापली देवपूजा आपण केली पाहिजे. रोज देवपूजा करायची. घ्या हात खाली. आता रोज देवपूजा केली पाहिजे. आपली देवपूजा नाही आमच्या मंडळीकडे असतं. अरे सगळं पुण्य तिलाच. जेवायचं कसं म्हणत नाही, ती जेवली की माझं पोट भरतं.
देवपूजा आपली प्रत्येकाने केली पाहिजे. आपल्या बैठकीत, आपल्या देवघरात आपण गेलं पाहिजे, गरज आहे. देवाच्या पूजेने प्रदक्षिणा, तुळशीचे 2 फायदे आहेत. एक म्हणजे 24 तास 24 तास ऑक्सिजन देणारी एकमेव वनस्पती कोणती? तुळस. सगळ्या विकारांवर एकमेव रामबाण औषध म्हणजे तुळस. त्यामुळे तुळशीच्या प्रदक्षिणा अत्यंत महत्त्वाच्या. तुळशीची माळ घालायची ना, म्हणजे फायदा काय होतो? ऑक्सिजन लेवल कमी होत नाही महाराज. म्हणून तुळशीची माळ हे शास्त्रीय कारण झालं. जरा संविधानिक कारण सांगतो. एकदा अकबराने विचारलं बिरबलाला, काय रे तुळशीला का प्रदक्षिणा घालता येड्यावाने? असं उचललं रोपटं, ते उपटलं आणि दिलं फेकून. बिरबलाला रागच आला. बिरबल म्हणला, तुळशीचं रोप फेकून दिलं ना, बघतो तुझ्याकडं. 2 दिवसानं अकबर आणि बिरबल फिरायला गेले आणि बिरबलानं काय केलं, जिथं आगागीचं झाड होतं का तिथं पळत जाऊनच साष्टांग दंडवत घातला. आता काय झालं, ते तुळस म्हणजे आमची आई होती आणि हे आगागीचं झाड म्हणजे आमचा बाप आहे. ह्याला काय कळत नव्हतं अकबराला. ते पळतच गेलं, ते झाड घेतलं, असा चोळामोळा केला, फेकून दिलं. आता काय झालं असेल, अकबराच आगाग झाली. बिरबला काय करू रे, बापाला ताप दिल्यामुळं, आईला ताप दिल्यामुळं बापाला राग आलाय. आधी आईची माफी मागावं लागेल, चल. मग तुळशीचा पाला सगळ्या अंगाला चोळला, त्याला बरं वाटायला लागलं. म्हणून प्रदक्षिणा तुळशीच्या. कोण कोण तुळशीला प्रदक्षिणा घालता, हात वर करा बरं. तुम्ही काय लिंबाला येडं घालता का? तुळशीला प्रदक्षिणा घाला रोज. आनंद पाहिजे असेल तर प्रदक्षिणा जाऊ द्या. ज्याच्या दारात तुळशी वृंदावन असतं तेच घर वैष्णवाचं असतं. धन्य ते सदन वैष्णवांचे अभंग आहे. बस आता पुढे चला. आनंद प्राप्तीची 4 सूत्र सांगितली. 1 चिंतन करा, माझ्याकडे बघा. 2 देवाची पूजा करा. 3 गंगेचं स्मरण करा. आणि 4 मी आत्ता तुम्हाला सांगितलं कोणतं, तुळशीला प्रदक्षिणा घाला. आनंद भेटेल. पण एवढ्यावर नाही थांबायचं. हे सगळं करताना अभंगाचं ध्रुवपद सुद्धा आमच्या युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, विहार युक्त आहार विहार. नेमायेंद्रियाचे जाण, नेमायेंद्रियाचे जाण. आहे बाबा. नियम इंद्रियाचे सार. ऐका, नियम म्हणजे पारमार्थिक नियम केला पाहिजे. कोणता? एक अभंग वाचा, एक पाठ करा, काही करा. नियम इंद्रियाचे सार. जसं शरीराला वळण लाव तसं लागतं महाराज. आमच्या वस्तीवर एक पोरगी नांदायला आली. नवीन नवरी होती, शिकलेली होती, ग्रॅज्युएशन झालेलं होतं, पण गावंढळ बोलायची. तिला काय विचारलं ना, जेवलीस का? हा. अगं हा काय म्हणते? असं होय म्हणायचं. तिला म्हणलं हा नाही नाही असं ना, वरचा आवाज वाढवा. ओके, सूचना मंजूर. हा, छान छान, धन्यवाद. अयोग्य सूचना सांगितली म्हणजे काय? आवाज वाढवा म्हणजे तुतारीचा आवाज वाढवणं काळाची गरज आहे का नाही? लक्ष द्या माझ्याकडे आता. हा, त्यांनी सांगितले. माझ्याकडे बघा, तुम्ही माझ्याकडे बघा. हो, असू द्या असू द्या, आवा असू द्या. चांगलं सांगितलं. हे बघा तात्याचं कसं आहे. अय तात्या, या इकडं. हा, माझ्याकडे बघा. तुम्ही माझ्याकडे बघा की युक्त आहार विहार. आता हे सवय असते इंद्रियाला पडलेली, तेच चाललंय की आपलं. काय देव बी बोराटे मार्जाला बुद्धी देतो, बरोबर टायमिंगला सगळं. युक्त आहार माझं लय टायमिंग वर झालंय महाराज, सगळं जिथल्या तिथं ऐकताय ना. युक्त आहार विहार, नियम इंद्रियाचे सार. माझ्याकडे बघा काय झालं. मग ते हाक म्हणायची सवय. काय सवय? हाक. मग ते सांगितलं सासून, सुनबाई. काय? माझ्याकडे बघ. सुनबाई घाबरली. आतापासनं होय म्हणायचं. काय म्हणायचं? होय. काय म्हणायचं? काय म्हणायचं? काय म्हणायचं? होय. काय म्हणायचं? राहील नव ध्यानात सुनबाई. ती म्हणली हा. नियम इंद्रियाचे सार. नसावी बासर निद्रा बहु नसावी. लय झोपू पण नाही माणसाला, अजिबात नाही. एका पोराला लय झोपायची सवय होती. घरचे म्हणले, बघ लग्नाला चाललोय, दार उघडाय, झोपलाय तू, दार लावून घे. जावा जावा लावतो. दार लावून घे. जावा जावा लावतो. माणसं गेली पण, लग्न लागलं पण, दुसऱ्या दिवशी माघारी आली. ए पोरा, अर्धार उघडच ठेवलंय, जावा जावा लावतो. इतकं झोपेचा नाद त्याला होता. निद्रा बहु नसावी, भाषण बहु नसावं, कमी बोलावं. जितकं कमी बोलता येईल तितकं कमी बोला. तुम्ही बघा, गप्प बसणाऱ्या माणसाचा अंदाज आहे का? पण जे बोलतात त्यांचा अंदाज लगेच येतो. आता तेच जर बोलले नसते, अंदाज आला असता का? बहुभाषण,
निद्रा बहु भाषण म्हणून कमी बोलायचं, शांत राहायचं, काय अडचण नाही, कमी बोलायचं, अगदी कमी, जितकं कमी. तुम्हाला तर किती संधी आहेत, कमी बोलत जा की, कमी बोलायचं. सुनबाईला कळलंच नाही पाहिजे म्हातारीच्या मनात काय, नुसतं गोरायचं असं तिला, नुसतं असं बघायचं. आणि तुम्ही बी सासू संग लय बोलायचं नाही, उगं मोजकं बोलायचं. लय बोलल्यावर कशाला नसलेलं भांडण आणती म्हणायला. आणि तुम्ही बी कमी बोलायचं, नुसतं असं टुकमुक बघतोय चांगला असं कमी बोलायचं. कमी बोलणारी माणसं श्रीमंत होतात. वा, कमी बोलणार. खरंच कमी बोलणाऱ्या माणसाच्या मनातलं काय कळलंय का? काय काय माणसं अशी आहेत महाराज महाराष्ट्राच्या राजकारणात. आता राजकारणावर बोलू नये, राजकारणावर बोललो की बसलेली उठून उभा राहते ती, म्हणते ती अभंगाव बोला, घोटाळा व्हायला लागला. पण खरं सांगतो तुम्हाला, काय काय माणसंच अशी महाराष्ट्राच्या परंपरेला लाभली. धुरंधर, अभ्यासू, नीतिवान, चारित्र्य संपन्न असं एक व्यक्तिमत्व आहे. राजकारण वजा करा, राजकारण सोडून द्या, पण एक अभ्यासू, चारित्र्यवान व्यक्तिमत्व आणि कुशल आणि बुद्धिवान नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं, ते म्हणजे शरद पवार साहेब. का अहो, एकदाच बोलतात आणि कार्यक्रमच करतात, आहे का नाही? एक तर बोलत नाहीत, पण बोलल्यावर कळलं ना तुम्हाला. म्हणून नसावी निद्रा बहु भाषण. तुम्ही चांगलं ते घ्या, राजहंसासारखं जगायचं, चांगलं चांगलं वेचायचं, नको ते बोराटे महाराजाला देऊन टाकायचं माघारी, रागाला जायचं नाही अजिबात. निद्रा बहु भाषण. बरं, एवढं केलं की आनंदी आनंद. नवरा बायकोनं लय भांडण्यात काय मजा आहे का? आरेला कार्य करायचं नाही. ती जर म्हणली ना, हे बघा मी आहे म्हणून टिकली, होय खरं आहे, खरं आहे, खरं आहे म्हणायचं. आणि नवरा जर म्हणला ना, हे बघ बघून घेईल तुला, काय हो हाय तुमच्यात बळ आहे. माझ्या बायकोला मी काल फोन केला होता, माझा बीपी कमी झालाय, ती म्हणली या घरी वाढावती मी आपोआप. असं कमी बोलायचं, ताण घ्यायचा नाही, जिथल्या तिथं राहायचं. कमी बोललं की भांडण लागत नाही, कमी बोलायचं बरं का चोपदार. बायकोकडे जायचं, बायको म्हणली ना, तुम्ही म्हणायचं तिला चहा ठेव, ती म्हणाल ठेवणार नाही. चहा ठेव असं रगील बोलावं लागतं, वजनात बोलायचं. असं असं नाही म्हणायचं, चहा ठेवतेस का ग, असं नाही म्हणायचं अजिबात. असं वजनात म्हणायचं, चहा ठेव, ती म्हणते ठेवणार नाही. ठेवते का नाही, आता चप्पल आणेन. असं तिच्या पुढं जायचं, दरवाजातली चप्पल उचलायची, पायात घालायची, टपरीव जाऊन पिऊन यायचं. असं कमी बोलायचं. निद्रा बहु भाषण असं जिथल्या तिथं. बरं, कळलं महाराज आम्हाला. आनंद प्राप्तीची ही सगळी साधनं आहेत. तुम्ही विसरले असाल तर परत फ्लॅशबॅक सांगतो. व्यर्थ चिंतन, विषय चिंतन, परदोष चिंतन करण्यापेक्षा देवाचं चिंतन करायचं, ज्ञानाचं चिंतन करायचं, नामाचं चिंतन करायचं, धर्माचं चिंतन करायचं. आणि चिंतन करता करता पुढे जायचं. चिंतने चिंतनित द्रुपता, देवाची पूजा करायची जसं सेना महाराजांनी केली. अखंड आयुष्य भजनात घालवायचं. आणि आहार सुद्धा मर्यादित असला पाहिजे. चांगलं खायचं, सज्जना घरचं अन्न मागून खायचं, दुर्जनाचा गोड घास खायचा नाही, निद्रा बहु असून द्यायची नाही, बासर म्हणजे स्वच्छंदीपणानं वागायचं नाही. हे खरं परमार्थातलं धन आहे. हेच आनंद प्राप्तीचं साधन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे. तुम्हाला ते माकडीन माहिती आहे का? माकडीन माकडीन माकड माकड मंकी. हा, माकड माकडिनीला पिल्लं होतात आणि मांजरीला पण पिल्लं होतात. पण दोघातला फरक किती चांगला आहे बघा. माकडीनीला पिल्लं झाली की माकडीन पिल्लांना सांगते, तुम्हाला जगायचं असेल तर तुम्ही मला धरा. मांजर असं नाही म्हणत. मांजर म्हणते, तुमच्या जगण्या मरण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ज्या दातानं उंदीर फाडून खाते त्याच दातानं 12 घरं फिरवून आणते डोळं उघडायच्यात, पण धक्का लागू देते का? मांजरीच्या पिल्लाची मजा आहे का? चिंताच नाही, सगळा भार आईवर आहे. पण माकडींच्या पिलाची आपदा आहे. कारण माकडीनीला ह्या पार्टीतनं त्या पार्टीत, त्या पार्टीतनं ह्या पार्टीत, ह्या झाडावनं त्या झाडावर उड्या हाणावं लागतात. मग पिलाला धरून राहावं लागतं. साहेब कुठल्या पक्षात जातात, धरून राहावं लागतं सारखं. त्यापेक्षा राहायचं कोणासारखं? मांजरीच्या पिलासारखं. सगळा भार मांजरीची पिलं कुणावर टाकतात? कुणावर टाकतात? आईवर. तसं आपण आपल्या आयुष्याचा सगळा भार देवावर टाकायचा. सगळा भार. नवरी नांदायला आली, सगळा भार कुणावर? तू काय म्हणे, नग्न भाज तरी ती लाजपतीशी. बघ तुझं तू कमव, नाही तर ठेव, मला काय करायचंय? नावं कुणाला ठेवतील? हा, म्हणून पतिव्रते जायचा. आपल्याला सुद्धा देव. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि विठोबा रखमायचं भजन घेऊ थांबतो. जरा ताट बसा, माझ्याकडे बघा. मोठ्याचं उदाहरण आहे. श्रेयाळ नावाचा एक राजा होता. काय नाव होतं राजाचं? श्रेयाळ. काय नाव होतं? श्रेयाळ. राजा होता.
माळकरी होता. ऐका बरं, त्याच्या बायकोच्या गळ्यात माळ होती. लेकरू झालं त्याला. 3.5 वर्षाचं बाळ झालं. किती वर्षाचं? रांगायला लागलं आणि रांगता रांगता दुडू दुडू पावलानं चालायला लागलं. एक पाय पुढं टाकायचं. आईला कौतुक वाटायचं. थोडं राहिलं माझ्याकडे बघा. आईला कौतुक वाटायचं. आणि एक दिवशी श्रीयाळ राजा भजनात बसलेला असताना राजाची परीक्षा घ्यायला देव दारात आला. देव ज्याला विठ्ठल म्हणतात, ज्याला पांडुरंग म्हणतात, आला दारात, बसला. आणि बसल्या बसल्या देवानं हाक मारली, राजा. कोण? अरे मला देव म्हणतात, मी दारात आलो तुझ्या. राजाला एवढा आनंद झाला, आपल्या घरात देव आला, आपल्या घरात देव आला. एवढा आनंद आनंद. अरे जगाला न भेटणारा देव माझ्या दारात आला. अगं ऐकलंच का? पळत बाहेर ये, आरतीचं ताट आण, त्याच्यामध्ये समय लाव, त्याच्यातली वात वाढव, त्याच्यामध्ये तेल होत. अरे साखरेचा डबा आणा, पेड्याचा डबा आणा, पाणी आणा, देवाचे पाय धुवा. अरे फुलं आणा, पारिजातकाची फुलं आणा, चाप्याची फुलं आणा, जास्वंदीची फुलं आणा. अरे गुलाबाच्या फुलांचा हार आणा, घाला रे माझ्या देवाला. तुळशीचा हार आला, माझा देव आला, माझा देव दारात आला. किती आनंद. गुड्या उभारल्या गेल्या, सनई चौघडे वाजू लागले, आनंद आनंद साजरा झाला. अख्खं गाव नाचायला लागलं. देव आलाय, देव आलाय, देव आलाय. राजवाड्याला आनंद झाला. देव घरात आला, देव आला. बरं झालं, भक्ती सन्माने पूजेला. देवाला आतमध्ये घेतलं. अरे देवा किती दिवसात नाला रे. देवाला बसायला पाठ दिला, टेकायला पाठ दिला. पाठ चांदीचा, मागचा पाठ चांदीचा, फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची, सगळं चांदीचं. देव आनंदानं बसला. आता देवानं विनंती केली, हे श्रीयाळ राजा, पाहुण्याला जेवायला घाल. श्रीयाळ राजा म्हणाला, देवा अरे आमच्या घरी आलाय म्हणजे तू काही उपाशी जाशील का रे? अरे जेवायला घालणार. बस सांग आज काय पाहिजे जेवायला? देव हसला. देणार? अरे राजा आहे मी आणि तुझा भक्त आहे. कुठं कमी पडलोय मी? आपल्या हातनं एक वारकरी नाराज नाही झाला. आपल्या दारातनं देव काय नाराज होईल? अरे जीवात जीव आहे तोपर्यंत सप्त्याची गावाची सेवा केली. जीवात जीव आहे तोपर्यंत सगळं केलंय गावासाठी. जीवात जीव आहे तोपर्यंत लढलोय मी आणि इथून पुढे लढत राहणार. नामस्मरणासाठी, अध्यात्मासाठी खचणार नाही. सांग काय पाहिजे? देव म्हणला, राजा काय पाहिजे म्हणतो ना? आज माणसाचं मांस खायचं. देवा आणि माळकरी माणसं आम्ही. आमच्या घरी वारकरी येतात. दारात आलेल्या वारकऱ्याच्या पायावर पाणी घालतो, घरी पंक्तीला बसवतो, नवरा बायको दर्शन घेतो आम्ही. आमचं लेकरू आहे 3-3.5 वर्षाचं, त्याच्या गळ्यात माळ घातली आम्ही. आम्हाला लय नाद आहे भजना कीर्तनाचा. आणि आज खुशाल तो असलं सांगतो. मग निघालो मी. उठला देव, निघाला तडा तडा. राजा पळत गेला. या देव परीक्षा घेतो. एक लक्षात ठेवा, माणसानं नेहमी परीक्षेसाठी तयार राहायचं. कधी कुठलं संकट येईल सांगता येत नाही. जी माणसं तावून सुखालून निघतात ना, तीच सुलाखून निघतात ना, ती मोठी होतात. संकट आलं पाहिजे, ऊन सावली सगळं पाहिजे आयुष्यात. दुःख आलं, धर्म मोडतोय, पण बसवलं. सांग कोणाचं पाहिजे? नगरातला कुठलाही माणूस दाखव, त्याला आणून कापतो आणि तुला खायला घालतो पांडुरंग. लोकाचं नाही पाहिजे राजा. मग तुझ्या घरातलं पाहिजे. माझ्या घरातलं, आईचं, बापाचं, माझं का माझ्या बायकोचं, कुणाचंच नको राजा. मग लेकराचं पाहिजे. तसा अंगावर काटा आला. माझं काही नाही, पण तळ हाताचा पाळणा, नेत्राचा देवा, 32 धारा दुधाच्या जिन्न पाजल्या त्या आईला काय वाटेल? लेकरू सांभाळणं सोपं असतं. पोटामध्ये बाळ असतं तेव्हापासून प्रेम करते ती बाळावर. प्रसव वेदना होतात तिला. डॉक्टर म्हणतात एक तर लेकरू जगल, नाही तर तुम्ही तरी जगाल. कुणाला जिवंत? मी मेली तरी चालेल डॉक्टर, माझं बाळ वाचलं पाहिजे. पाय आपटते, हाता आपटते, बाळाचा जन्म होता ना, आणि त्याचा जसा जन्म होतो तसा डॉक्टर बाळाचा चेहरा दाखवतात, वेदना विसरते. आणि लेकरू मारायची भाषा करतो देवा. अरे नजरे आड बाळ झालं तर तिच्या गळ्यातनं खाली घास जात नव्हता, आणि लेकरू मारायचं म्हणून. नवसानं झालेलं लेकरू. लय प्रेम आहे माझं माझ्या बाळावर. मी जर बाळाशी बोलायला लागलो तर बाळ किलबिल्या डोळ्यानं माझ्याकडं पाहतं, हुंकार देतं, बोलण्याचा प्रयत्न करतंय, माझ्या मागं बोलतंय, बाबा म्हणतंय, आई म्हणतंय. आणि त्या लेकराला कापायचं वय रे देवा? जमायचं नाही रे राजा. मी नाही जेवणार, मी नाही कापणार लेकराला. तेवढ्यात माय पुढं आली, हे सगळं ऐकलं. अरे देवा काय परीक्षा घेतो? पदर घेतला, तोंडामध्ये घातला आणि होम सोमसन रडायला लागली. काय संकट आलं. मग नाही जेवत म्हणाला राजा. निघाला देव. राजा रडू लागला. नाही देवा, परीक्षा घेऊ नका. नवसाचं लेकरू आहे असं नका म्हणू. लेकरू कापायचं सोपं आहे?
तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा झाला, 9 महिने 9 दिस सांभाळिला. आई म्हणून कोणी आई साक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. 70 वर्षाच्या म्हाताराबाईचं 40 वर्षाचं पोरग मरू द्या, ज्याचा प्रपंच उभा झालाय ते लेकरू मरू द्या, आणि घ्या त्या म्हातारीची गाठ. फुमसुमसून रडते, माझं लेकरू गेलं हो, मला धक्क्यात नसावरते. जिचं बाळ गेलंय तिला विचारा, हे तर नवीन लेकरू होतं, लहान होतं, काय वाटलं असेल आईला. आई ती आई असते, लेकरू ते लेकरू असतं. ऐका माझ्या बाळानो, दादानो, तुमच्या आईचं जेवढं तुमच्यावर प्रेम आहे तुमच्यावर तेवढं देवाचं सुद्धा प्रेम नाही. आई सांभाळते तुम्हाला, लहानाचं मोठं करते, पालन पोषण करते, आणि कुशाल लेकरं मोठी झाल्यावर म्हणतात आमच्या आईबापानं आमच्यासाठी काय नाही केलं. नख लावला असता तरी मेला असता. आठवा तुमचा बाप पुरीनो, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्या दिवशी तुमच्या बापानं गावभर बर्फी वाटली, लक्ष्मी झाली मला, लक्ष्मी झाली मला. ज्या दिवशी तुम्ही चालायला लागला तुमच्या बापानं तुम्हाला खांद्यावर घेतले, गावभर फिरून आणलंय. कुठं गेला तो, आणि कपड्याचं दुकान जर लागलं तो स्वतःला कपडे घेत नव्हता, दुकानात जात होता, आणि दुकानदाराला म्हणायचा माझ्या लेकीला हा ड्रेस चांगला दिसेल, द्यावं फ्रॉक, द्यावं ड्रेस, द्यावं. आई वैतागायची, कशाला आणतात कपडे, लय आहेत तुमच्या पुरीला. पण बापानं कधी कंटाळ नाही केला. कपडे घेऊन आलाय पुरीनं तुम्हाला तुमचा बाप, काही दिसू द्या, पुरी करता आणलंय त्यानं. ज्या दिवशी त्याला मुलगी झाली त्या दिवसापासून त्याचं वय अचानकच 10-20 वर्षानं वाढतं, पोखतं होतो, सुधारतो, लोकांच्या लेकीकडे वाईट नजरेनं बघत नाही, मला लेक आहे म्हणतो, चांगल्या पद्धतीनं वागतो, लेकीला सांभाळतो तुमचा बाप. तुम्ही ऐका जरा बापाचं महत्त्व. अरे 9वी-10वीच्या पुरी, अरे नवीन पंख फुटतात पुरींना, बापाला कधी विसरू नका माझ्या बहिण्यानो. तुमच्या बापानं तुमच्यासाठी घोडा व्हायचा प्रयत्न केलाय, गुडघ्यावर आलता तुमचा बाप, आणि पाठीवर बसवलं होता तुम्हाला, आणि तो सगळ्या अंगणातनं फिरला होता. लेकीसाठी घोडा झालाय बाप. अरे आयुष्यात कधी घोड्यावर बसायला न मिळेल, पण तुमच्या बापानं तुम्हाला खांद्यावर घेऊन फिरवलं हे विसरायचं नाही. घोडा झालाय तुमचा बाप, गावभर फिरलाय. लोक म्हणतात अरे काय पोरगी हुशार नाही, नाही नाही, चांगल्या पोरीला चांगलं ॲडमिशन घेऊन द्यायचं. आई आठवते तुम्हाला, पहिला नंबर आला तर पेढे वाटते म्हणून, पण माझ्या पुरीला चांगल्या कॉलेजात ॲडमिशन मिळालं पाहिजे म्हणून कर्ज काढणारा बाप किती पुरींच्या लक्षात राहिला. तुमच्या बापावर कर्ज आहे, अजून तुमच्या बापानं तुम्हाला कळू दिलं नाही. नाही सांगितलं त्यानं दप्तर आणलंय, पण कुठनं पैसे आणले. नाही सांगितलं कॉलेजची फी भरली, कशी भरली. अरे त्याच्या सासूरवाडीनं त्याच्या लग्नात त्याला अंगठी दिली होती, तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या बापानं अंगठी मोडली महाराज. बायकोचे लाड नाही केले, स्वतःला काय नाही घेतलं. लाखानं कमवता येते, स्वतःला कधी काही घेत नाही. 2000चा मोबाईल स्वतःला घेते आणि लेकीला चांगला मोबाईल घेऊन देते. लेकीवर नजर असते त्याचे, सांगत राहतो माझ्या लेकीचं शिक्षण झालं ना चांगलं स्थळ मिळेल. पाहुणे रावळे म्हणतात लग्न करून टाका, लग्न करून टाका, लग्न करून टाका. नाही नाही, माझ्या काळजाचा तुकडा आहे. आणि पोरगी खुशाल बापाला सोडून निघून जाते. माझी विनंती आहे, तुमचं ज्यावेळेस लग्न होऊन तुम्ही सासरी जाल ना त्या दिवशी कळेल आता आपल्या तोंडावरून हात फिरवायला कोणी नाही. मातीचं घर, मातीचं अंगण, माती चिचूल असणारं माहेर हे जगातलं सगळ्यात चांगलं घर असतं. तिथं लेकीला स्वातंत्र्य असतं. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं पुरीनो. सासरी गेल्यावर सगळे उठायच्या आधी उठावं लागतं. लाड सगळे माहेरात. सासर कोणी कोणाचा असतो. तुम्ही कधी माहेरात जाता? बाप आई जिवंत आहे तोवरच जाता ना. आईबाप मेल्यावर जा वाटतं का? अरे आईबाप असताना तुम्ही कॉलेजात गेला, 800 मीटर शर्यतीत 7वीतल्या पोरीचा पहिला नंबर आला, तो गावभर सांगतंय माझी पोरगी धावण्यात पहिली आली, माझी पोरगी धावण्यात पहिली आली. पेढं वाटते, बर्फी वाटते, स्टेटस ठेवते, माझी ताडी लई हुशार आहे, माझी ताडी लई हुशार आहे. गावभर सांगते पोरी करता काय काय करते. अरे पोरीनं मिठानं भरलेला भात बनवला, भरणी पालती घातली तर मिटक्या मारून खाल्लाय तुमच्या बापानं. तुम्ही विसरू नये, कधी तुमची चूक नाही काढली. तुम्ही खुशाल बापाला म्हणता, तुम्हाला कळत नाही. ज्या दिवशी नांदायला जाल त्या दिवशी ध्यानात येईल माझा 10वीमध्ये मला फक्त 62% पडले. मी काही लई हुशार नव्हते, पण माझ्या बापानं माझी दृष्ट काढायला लावली, मुठभर मिरच्या ओळून टाकल्या. पोरीनो, सासरी गेल्यावर परत तुमची नजर कोण काढत नाही. बाप आणि आई जेवढं प्रेम करते तेवढं पोरीनो पोरांनो तुमच्यावर जीव कोणी लावत नाही. जग जर तुम्हाला म्हणत असेल ना माझं तुझ्यावर प्रेम आहे, जेवढं आईनं बापानं प्रेम केलंय तेवढं प्रेम जगात कोणाचं नसतं, कधीच नसतं आणि नसणार. उगा म्हणून येत नाही डोळ्याला पाणी, उगा म्हणून जात नाही बायांच्या डोळ्याला पदर. आठवतो त्यांना बाप, आठवते माय, कुणासाठी जावं म्हणते माहेरला. आता बाप मेला, आता नाही जावं वाटत आहो.
अहो जा तुम्ही भाऊ आहे. नाही जावं वाटत आता. कोणासाठी जावं? बाप होता तोवर हातातली पिशवी कामी न्यायची, माघारी जाताना भरून यायची हो. कधी माझ्या बापानं उपाशी येऊ दिलं नाही. कांदे बटाटे लसूण यशराज चटणी. माझ्या समोर कितीतरी बहिणी आहेत ज्या मागच्या रक्षाबंधनाला माहेरी गेल्या नाहीत. कुणाचा फोन येईल आता? अरे भाऊ बहिणी नसतं कोण कोणाचं, आई बाप ताई बाप. राजा रडला. देव उठून जायला लागला. कापायचंय लेकरू आता. पळत गेली ती बाजूला, पदर तोंडात सारला आणि हुमसुमसून रडते. राजानं पोरग धरलं आणि दिलं कापायला. देव म्हणला, ए राजा, लोकांना कापायचं नाही, तुझं पोरग तुझं तू काप. काय वाटलं असेल बापाला? घेतली का अशी परीक्षा आपली देवान? कधी घेतली कधी परीक्षा? राजानं लेकरू कापलं, रक्ताच्या चिळकांड्या उडायला, डसा डसा रडायला लागला राजा. सोन्या, अरे मी सांभाळलं होतं रे, खांद्यावर अभिमान होता माझा पोरगा, खांद्यावर घेऊन फिरत होतो. आता कोणाकडे बघू रे पोरा? मेलं रे लेकरू. डोळे बाहेर पडले, जे बाहेर पडले. मांस बनवण्यात आलं, अन्न तयार झालं आणि देवाला वाढायला लागले. राजा म्हणला तुझं तू. देव म्हणला राजा तुझं तू वाढ. देवान पाणी फिरवलं. आता तरी जेवाय का नाही? देवान किती परीक्षा घ्यावी? राजा काय लेकरू मेलं वाटतं तुझं? एकुलतं एक होतं, तुझ्या समोर कापलं. मग दुसरं लेकरू आहे का तुला? नाही देवा. मग मी निपुत्रिकाच्या घरचं पाणी पण पित नाही राजा. काय वाटलं असेल महाराज? उठला देव, तडा 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 चालत निघाला. महाराज आम्ही रोज कीर्तन करतोय आणि एखाद्या दिवशी आम्हाला त्रास झाला तर आम्हाला नको वाटते. साधू संतांनी किती सोसलंय आमच्या करता. आज आम्हाला जेवढी किंमत आहे ना तेवढी ज्ञानोबा तुकोबामुळे आहे. अरे आमच्या करता लोकांचं शेण घेतलंय रे माऊलीनं. आमचं चांगलं व्हावं, कमरा बांधून कीर्तन सांगता यावी. माझ्या तुकोबानं काठीनं मार खाल्लाय. माझ्या ज्ञानोबानं जगाचं शेण अंगावरती घेतलंय. खचली नाही माझी माऊली. आमच्या करता आम्हाला लेकरू म्हणून वाढवलंय माझ्या माऊली. आम्ही जे कोण आहोत ना ते ज्ञानोबान तुकोबामुळे आहोत. आम्हाला काय इज्जत दिल्यास? रात्रभर नाचावं लागतं सर. मगाशी मी सांगितलं रात्रभर नाचावं लागतं. लोक शिव्या घालतात. अरे 2-2.5 तास आम्ही येतो, लोक माऊली म्हणून आम्हाला पाहतात. हे ज्ञानोबा तुकोबाच्या आमच्यावर उपकार आहे. हे समर्पण आहे आमचं. तारुण्यार्पण केलंय आम्ही. वारकरी संप्रदाय करता आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही नशीबवान आहोत. आमचं तारुण्य संपलं ज्ञानोबा तुकोबाच्या भजनात. देव उठला आणि पळायला लागला. राजाची बायको पळत आली. हे देवा, निपुत्रिकाच्या घरचं खात नाही ना? 6 महिन्याचा गर्भ आहे माझ्या पोटात. निपुत्रिकाच्या घरचं खात नाही ना? पोट फाडते, बाळाला बाहेर काढते, मग तरी जेवावं लागल तुला. आता देवच रडू लागला. देवाच्या डोळ्यातनं पाणी आलं. धरलेले पाय राजाला उठून उभा केलं आणि गच्च मिठी मारली. राजा, तुझ्यासारखा भक्त मी पाहिला नाही. माझ्यावर तू सगळा भार घातलास ना, आता इथून पुढचीच तुझी सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल. लेकरू मेलं होतं ते पुन्हा जिवंत झालं, ही कर्तबगारी पांडुरंगाच्या देवावर घातलेल्या भाराची. आणि म्हणून आपल्याला वाटत असेल की आपलं चांगलं व्हावं, भलं व्हावं, आनंद मिळावा, तर आपला भार देवावरती घालावा. कसा घालावा? देहाचा भार पिजे देवा, देह समर पिजे देवा. बोला बोला सगळे बोला. देह समर पिजे देवा, देह समर पिजे देवा. वार काय झालं घ्यावा, वार काही जण घ्या. भारत काय देवा, भारत काय सदा ठेवावा. होईल गवा, आघवा. होईल